नमस्कार. नामदार गोपाळकृष्ण गोखले स्कूल ऑफ जर्नलिझम म्हणजेच HPT आर्ट्स आराविके सायन्स महाविद्यालयाचा जनसंज्ञापन आणि वृत्तपत्र विद्या विभाग यांच्या विद्यमाने आयोजित केलेल्या पत्रकार दिनाच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि लोकप्रिय दैनिक लोकसत्ता याचे संपादक नामवंत पत्रकार माननीय गिरीशजी कुबेर साहेब, आमच्या वृत्तपत्र विभागाच्या विभाग प्रमुख माननीय डॉक्टर वृंदा भार्गवे मॅडम, या विभागामध्ये कार्यरत असलेले माझे प्राध्यापक सहकारी प्राध्यापक शेजवळ सर, या विभागाला सातत्यानं मदत करणारे माननीय मार्मिक गोडसे, विविध विभागाचे विभाग प्रमुख, वृत्तपत्र विद्या विभागाचे माझे सर्व विद्यार्थी बंधू भगिनींनो, वृत्तपत्र विभागाने दरवर्षी पत्रकार दिन हा 6 जानेवारीला आयोजित केलेला आहे आणि अत्यंत देखणा कार्यक्रम हा विभाग नेहमीच आजपर्यंत आयोजित केलेला आहे. परंतु यावर्षी परिस्थिती थोडी वेगळी आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की कोरोना व्हायरसच्या त्या प्रभावामुळे आता कुठेही विद्यार्थी शिक्षक असं एकत्र आपण येत नाही. त्यामुळे होणारे अनेक कार्यक्रम आहेत ते सर्व कार्यक्रम डिजिटल मीडिया वापरून ऑनलाईन पद्धतीने आयोजित केले जातात आणि या विभागाने आयोजित केलेला हा अशा प्रकारचा ऑनलाईन डिजिटल मीडिया वापरून केलेला कार्यक्रम, परंतु त्यातही नाविन्य जपण्याचं काम या विभागाने केलेलं आहे. या कार्यक्रमासाठी आम्हाला लाभलेले प्रमुख पाहुणे अत्यंत नामवंत अशा प्रकारचे पत्रकार माननीय गिरीश कुबेर साहेब यांची मुलाखत या निमित्तानं या विभागाने आयोजित केलेली आहे आणि त्याचा अत्यंत आनंद मी व्यक्त करतो. मी माननीय गिरीश कुबेर साहेब यांचं माझ्या महाविद्यालयाच्या वतीनं आणि या विभागाच्या वतीनं अत्यंत मनपूर्वक स्वागत करतो आणि या विभागाच्या विभाग प्रमुख आणि माझे प्राध्यापक सहकारी यांचं मनापासून अभिनंदन करतो. कारण इथे कुठलाही कार्यक्रम आयोजित करण्याची अशी काही शक्यता नसताना किंवा अत्यंत अवघड असताना त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या विभागाला जवळजवळ 35 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि या विभागाने अत्यंत उत्तम अशा प्रकारचे जे पत्रकार आहेत ते पत्रकार निर्माण केलेले आहेत. अनेक उत्तम पत्रकार या विभागामधनं आपलं शिक्षण पूर्ण करून आता अत्यंत दर्जेदार अशा प्रकारची पत्रकारिता ते करीत आहे. काही उदाहरणादाखल नावच घ्यायची म्हटली तर मला असं वाटतं की मी माननीय सुरेश भटेवारा यांचं नाव घेईल, माननीय शैलेंद्र तनपुरे यांचं नाव घेईल आणि त्यांच्यासारखे अनेक माननीय विश्वास देवकर जे सपकाळचे संपादक राहिलेले आहेत, तेही या विभागामधनं आपलं शिक्षण पूर्ण करून बाहेर गेलेले आहेत. अशा प्रकारचे नामवंत पत्रकार या विभागातनं गेलेले आहेत. त्याचप्रमाणे अनेक होतकरू अशा प्रकारचे पत्रकार आजही या महाविद्यालयामध्ये आणि विभागामध्ये कार्यरत आहे. या विभागाचा एक दर्जा वाढवण्याचं काम या 30-35 वर्षामध्ये आमच्या विभागाच्या विभाग प्रमुख माननीय वृंदा भार्गवे मॅडम यांनी मनापासून केलेलं आहे. म्हणजे एखादा पत्रकार घडत असताना इथे प्रवेश घेणारे सर्व जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी एकतर कुठल्याही शाखेचे असले तरी इथे एक पत्रकार होण्यासाठी म्हणून प्रवेशित होतात. अशा विद्यार्थ्यांना पत्रकारितेचं अत्यंत समर्पक अशा प्रकारचं ज्ञान देण्याचं काम अभ्यासक्रमामधनं होत असलं तरी त्यांना उत्तम दर्जेदार अशा प्रकारचे पत्रकार घडवण्याचं काम मात्र विविध उपक्रमांच्या माध्यमामधनं या विभागाने केलेले आहे. आणि त्यातनं उल्लेख करण्यासारखं आपल्याकडे आज फारसा वेळ नाही आहे, कारण आपण आज खरं तर ऐकायला आलेलो आहोत किंवा ऐकणार आहोत ते माननीय गिरीश कुबेर साहेब यांचं जे काय
मार्गदर्शन आहे ते महत्त्वाचं असणार आहे. परंतु मला मुद्दामून उल्लेख करण्यासारखे काही 1-2 उपक्रम या विभागाचे मुद्दामून नमूद करावेसे वाटतात. आणि त्यामध्ये मी प्रथमतः जो उल्लेख करेल तो म्हणजे एकतर या विभागामधून आपल्याला माहिती आहे की रिपोर्टिंग जे करतात म्हणजे दैनिकांमध्ये बातमी देण्याचं काम पहिल्यांदा जेव्हा या होतकरू अशा प्रकारच्या पत्रकारांवरती येतं तेव्हा त्यांनी आपली बातमी अत्यंत दर्जेदार, वाचनीय आणि बरोबर असलेल्या घडलेल्या घटनेला धरून कशी करता येईल याविषयीचं जे स्किल आहे ते स्किल थोडक्यात या विद्यार्थ्यांना देण्याचं काम विविध उपक्रमांच्या माध्यमामधनं हा विभाग करत आलेला आहे. भाषा उत्तम कशी असावी, लिखाण उत्तम कसं असावं, त्याला सत्यतेची जोड कशी द्यावी, हे सर्व या विद्यार्थ्यांना इथं शिकवलं जातं. आणि त्याचप्रमाणे या विद्यार्थ्यांना विविध राजकीय पक्षांच्या विचारधारा मुळापासून माहिती व्हाव्यात, त्या पक्षाच्या अधिकाऱ्यांकडनं त्या विद्यार्थ्यांना कळाव्यात. म्हणून लोकसभा निवडणुका असोत किंवा विधानसभा निवडणुका असोत किंवा महानगरपालिकेच्या निवडणुका असोत, या निवडणुकांचं औचित्य साधून या विभागाने आजपर्यंत ह्या राजकीय पक्षांच्या विचारधारा या विद्यार्थ्यांना माहिती व्हाव्यात म्हणून राजकीय पक्षांचे जे अधिकारी आहेत, त्या पक्षाचे अध्यक्ष असोत, त्या पक्षांचे जे अनेक पदाधिकारी असतात, त्या पदाधिकाऱ्यांना बोलावून विद्यार्थ्यांशी सुसंवाद घडवून आणलेला आहे. आणि आपल्या विचारधारा मुळापासनं किंवा त्या पक्षाच्या अधिकाऱ्यांपासनं निश्चितपणे माहिती व्हाव्यात यासाठी म्हणून हा उपक्रम आयोजित केलेला असतो. आणि जवळजवळ कधीकधी हा उपक्रम 8 ते 10 दिवस चालत असतो आणि विद्यार्थी अत्यंत हिरिरीने मनपूर्वक याच्यामध्ये सहभागी होतात. आणि त्यानंतर घडलेला आमचा विद्यार्थी राजकीय पक्षांच्या अशा प्रकारच्या बातम्या तयार करताना त्या विचारधारांचा त्यांना निश्चितपणे फायदा झालेला आम्हाला दिसून आलेला आहे. आणि त्याचबरोबर एका बाजूला म्हणजे पत्रकारिता आणि दुसऱ्या बाजूला आता इलेक्ट्रॉनिक मीडिया युग घातलेला आहे. या इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये या विद्यार्थ्यांना माहितीपट कसे तयार करावे, म्हणजेच डॉक्युमेंटरी कसे तयार कराव्यात, डॉक्युमेंटरीचे विषय कसे कसे असावेत, ह्याविषयी मार्गदर्शन तर केलं जातंच, परंतु सेंट झेवियरसारख्या अत्यंत नामवंत महाविद्यालयाने आयोजित केलेल्या एका स्टेट लेवल अशा प्रकारच्या डॉक्युमेंटरी कॉम्पिटिशनमध्ये या विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावं म्हणून त्यांना प्रोत्साहित केलं जातं. त्यांना डॉक्युमेंटरी कशा बनवायचं तांत्रिक प्रशिक्षण दिलं जातं, त्यांच्याकडनं डॉक्युमेंटरीज बनवून घेतल्या जातात. आणि ह्या स्पर्धेमध्ये त्यांना सहभागी करून तिथे असलेल्या अनेक अशा ज्या डॉक्युमेंटरीज आहेत त्याचीही माहिती करून घेतली जाते. आणि अनेक ह्या विद्यार्थ्यांनी त्याचा उत्तम अशा प्रकारचा फायदा घेतलेला आहे, कारण या विद्यार्थ्यांनी पहिला, दुसरा, तिसरा क्रमांक या स्पर्धांमध्ये आजपर्यंत मिळवलेला आहे. आणि म्हणून हे विद्यार्थी अशा प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये सुद्धा काम करण्यासाठी तयार होत असतात किंवा त्याचं ज्ञानही त्यांना त्यातनं मिळत असतं. म्हणजे कॅमेरा कसा वापरावा, त्याचं फोकसिंग कसं करावं, विषय कसा निवडावा, ह्या सर्व गोष्टीचं जे ज्ञान आहे या विद्यार्थ्यांना या माध्यमामधनं देण्याचं काम या विभागाने आजपर्यंत अत्यंत चांगल्या प्रकारे केलेलं आहे. आणि आमच्या प्राध्यापक सहकाऱ्यांनी आणि माझ्या विभाग प्रमुख सहकारी वृंदा भार्गवे मॅडम यांनी त्यासाठी अतिशय उत्तम अशा प्रकारचे परिश्रम घेतलेले आहेत असं मी मुद्दामून आपल्याला सांगू इच्छितो. त्याचप्रमाणे आज जशी आपली ही मुलाखत होणार आहे तसंच ज्या पत्रकारिता विभागातील नामवंतांनी अत्यंत दर्जेदार अशा प्रकारचं काम केलेलं आहे पत्रकारिता क्षेत्रामध्ये, म्हणजे माननीय गिरीश कुबेर साहेब आज इथे आपल्याशी संवाद साधणार आहेत. त्याचप्रमाणे या क्षेत्रातील अशा नामवंत व्यक्तींचा सुसंवाद आमच्या होऊ घातलेल्या पत्रकारिता विभागातील विद्यार्थ्यांना त्यांनी घडवून आणलेला आहे. म्हणजे मग कुमार केतकर साहेब असतील ते पण इथे आमच्या महाविद्यालयामध्ये आलेले आहेत. सरदेसाई साहेब आहेत, त्यांच्याकडनं आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळवलेलं आहे. अशा प्रकारचे नामवंत हे पत्रकारिता विभागातील व्यक्ती आहेत, यांचा सुसंवाद आमच्या विद्यार्थ्यांशी घडवून आज ह्या क्षेत्रामध्ये काय नेमकं घडतं आहे किंवा या क्षेत्रामध्ये कशाची उणीव आहे किंवा दर्जा कसा वाढवता येईल याविषयीचं मार्गदर्शन या विभागाने घडवून आणलेलं आहे. याचा खरं तर खूप मोठा आनंद मी व्यक्त करतो. आणि कदाचित ह्याच
उपक्रमांमधनं आमचे दर्जेदार हे विद्यार्थी इथनं घडत असतात, दर्जेदार पत्रकार यामधनं तयार होत असतात आणि नंतर फील्डवर जाऊन ह्या विद्यार्थ्यांनी पुन्हा या महाविद्यालयाचं नाव लौकिक निश्चितपणे वाढवलं आहे असं मी इथे आज म्हणू इच्छितो. आणि माननीय गिरीश कुबेरांशी मी फारसं काय सांगू शकणार नाही आहे, परंतु त्यांचे जे अग्रलेख मी सातत्यानं लोकसत्तेमधनं वाचत असतो किंवा लोकरंगमध्ये त्यांचे प्रकाशित होणारे विशेष लेख आहेत ते वाचत असतो. त्यातनं अत्यंत बुद्धिमान आणि आपल्या ह्या चालू घडामोडीवर भाष्य करणारं व्यक्तिमत्व त्यांच्यासारखं अजूनही माझ्या वाचनात आलेलं नाही आहे. आणि मी सरांचं टाटायन वाचलेलं आहे, सरांचं एका तेलियाने हे पुस्तक वाचलेलं आहे, तेल नावाचा इतिहास हे वाचलेला आहे. या वाचनामधनं मला सरांच्या लेखक म्हणून, अत्यंत दर्जेदार लेखक म्हणूनही परिचय झालेला आहे. टाटायनसारखं पुस्तक वाचत असताना टाटांचा समग्र इतिहास त्यांनी अत्यंत उत्तम अशा रीतीने सर्वांसमोर मांडलेला आणि अगदी सुरुवातीपासून म्हणजे त्यांचा प्रथम पुरुष, टाटांचा प्रथम पुरुष तर अगदी अलीकडे त्यांनी वेस्ट एंड स्थापन केलेले त्यांचे जे टाटामधले वारसदार आहेत तिथपर्यंत हा इतिहास अत्यंत उत्तम आणि चांगल्या रीतीने मांडण्याचं काम या टाटायनमधनं मी बघितलेलं आहे. आणि अशा प्रकारची व्यक्ती ज्यांचा प्रभाव आज आपल्या नुसतंच महाराष्ट्रभर नाही तर पत्रकारिता क्षेत्रामध्ये भारतभर आहे, अशी व्यक्ती आपल्या सर्वांशी आज संवाद साधणार आहे याचा अत्यंत मनापासून आनंद व्यक्त करतो. मी पुन्हा एकदा माननीय गिरीश कुबेर साहेब यांना आमच्या महाविद्यालयाच्या वतीनं, आमच्या वृत्तपत्र विद्या विभागाच्या वतीनं मनपूर्वक त्यांचं स्वागत करतो आणि आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. तीस जणांच्या चाळीत राहणाऱ्या एका पांढरपेशा मध्यमवर्गीय मराठी घरात जन्म. डोंबिवलीच्या नगरपालिकेच्या शाळेत शिक्षण. शालेय वयापासूनच चौकस, सतत प्रश्न विचारायची सवय. पेंढारकर महाविद्यालयातून विज्ञान शाखेचा पदवीधर. इथपर्यंतचं वर्णन कोणाही चार चौघांना लागू पडण्यासारखं. परंतु एखाद्या प्राचार्यांनी घरी येऊन पालकांना आग्रह धरायचा की हा तरुण जिज्ञासू आहे, पत्रकारितेच्या अभ्यासक्रमास त्याला पुण्याला पाठवा. मग पुण्याला रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेचा पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करताना वाचन, संगीत, साहित्य याने झपाटून गेलेला हा तरुण भारत सकाळमध्ये पत्रकारितेला प्रारंभ करतो. 1988 पासून महाराष्ट्र टाइम्समध्ये बातमीदारी करू लागतो. लंडनमध्ये शायनिंग स्कॉलरशिपसह गार्डियनसारख्या सुप्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रात इंटर्नशिपची संधी या तरुणाला मिळते. ही संधी मिळणारे गिरीश विनायक कुबेर हे पहिले मराठी पत्रकार. हा तोच काळ जेव्हा भारतात पोखरणला दुसऱ्यांदा अणुस्फोटाची चाचणी घेतली गेली. साहजिकच साऱ्या उपखंडाला उत्सुकता होती यामागील कारणांची. पाश्चिमात्य पत्रकारितेत भारताची बाजू घेणारं कुबेरांचं लेखन अधोरेखित झाले ते त्यातील तपशील नि शब्दशैलीमुळे. जून 88 मध्ये भारतावर आर्थिक निर्बंध लागणारी G8 परिषद संपन्न झाली. गार्डियन, टाइम्स ऑफ इंडिया, महाराष्ट्र टाइम्स एकाच दिवशी या तिहींसाठी झळकली ती कुबेरांचीच बायलाईन. 1990 ते 96 या काळात महाराष्ट्र टाइम्सचा गोव्याचा प्रतिनिधी म्हणून त्यांची नियुक्ती झाली. अर्थकारणाचा, राजकारणाचा अभ्यास करताना कित्येक ग्रंथ ते हातावेगळे करत गेले. 2000 मध्ये इकॉनॉमिक टाइम्समध्ये वार्तांकन करत 2006 मध्ये त्याच वृत्तपत्रात पॉलिटिकल एडिटर या पदावर त्यांची नियुक्ती झाली. पुढे लोकसत्तेचे संपादक झाल्यानंतर त्यांच्या अग्रलेखांना अर्थपूर्ण धार आली. याचं कारण हेच असावं, बाळशास्त्री जांभेकर यांच्या व्यासंगापुढे नतमस्तक होणारे टिळक आगरकर यांचे ते अनुयायी. बुद्धीला, तर्काला प्रमाण मानणाऱ्या 19व्या शतकातील महाराष्ट्रातील इतिहासाचा, विचारवंतांचा चिकित्सक धांडोळा घेणारे
नि समकालीन स्थितीशी त्यांच्या योगदानाचा अन्वयार्थ लावणारे द्रष्टे संपादक. अल्बर्ट आइन्स्टाईन हे त्यांचं सर्वाधिक आवडतं व्यक्तिमत्व. त्यांच्या घरात आणि कार्यालयात दिमाखाने झळकतं ते आइन्स्टाईन यांचे छायाचित्र. ग्रेट स्पिरिट हॅव ऑलवेज एन्काउंटर्ड व्हायलंट ऑपोजिशन फ्रॉम मिडिओकर माइंड्स हे आइन्स्टाईनचे वचन ते अंगी बांधतात. वाचक त्यांच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय अर्थकारणाच्या सखोल अध्ययनाने स्तिमित होतो. जगण्याला कोविडचा संसर्ग झाला तेव्हा बाधित झालेल्या वाचकालाच नव्हे तर समाजाला या काळात बातमी नसलेल्या पण माहिती देणाऱ्या तपशिलाचे रूपडे बदलले ते या संपादकांनी. अर्थकारण, राजकारण, आरोग्यकारण यांच्या आरशामधून नक्षी देणारं कोविडोस्कोप हे त्यांचं सदर प्रचंड गाजलं. आरोग्य साक्षर करणारे आरोग्यनामा, घडामोडींवर भाष्य करणारा अन्वयार्थ, निर्विष हसू देणारा उलटा चष्मा, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र आणि इतिहास या विषयांचे अभ्यासपूर्ण भान देणारे चतुसूत्र, सातत्याने नाविन्यपूर्ण बदल नि वैविध्यपूर्ण माहिती देणारी सदर या संपादकांनी 2020 वाचायला शिकवली. स्पर्धा परीक्षेस बसणाऱ्या तरुणांना खंडनमंडन, वादप्रतिवाद करता आला तो याच मजकुरामुळे. गाजलेल्या संपादकीयांचा विचार केला तर नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांच्यावरील सुकांत चंद्रानना, बुडाला ट्रम्पुल्या पापी, शॉन कॉनरीवरील राजस सुकुमार, रॉबर्ट फिस्क या पत्रकारावरील वाळवंटाचा वाग्गेयकार, प्रकल्पांची दफनभूमी किंवा रणजित सिंह डिसले यांच्यावरचं शिक्षक दिसले, पावलांचे मतदान, काढा ते भ्रम, संग्रही ठेवावी अशी कितीतरी संपादकीय. त्यातलं एखादं तरल काव्य असतं. माध्यम स्वातंत्र्याचा गैरवापर करणाऱ्यांची त्यांना अतीव चीड. समाज माध्यमी पाठिंबा देणाऱ्यांचा बौद्धिक अजागळपणा त्यांना बोचत राहतो. जल्पकांवर तर ते तुटून पडतात. मग खचून भरलेला उपहास एखाद्या संपादकीयात दिसतो. लोकशाहीची अडचण अशी की लोकांनीच निवडून दिलेल्या सरकारला लोक प्रश्न विचारतात हे अत्यंत आक्षेपार्ह. लोकशाहीच्या अतिरेकात शंकाच घ्यावयाची नसल्याने माध्यमांची गरजच नाही असं उपहासपूर्ण भाष्य करणारे कुबेर अन्यथा या त्यांच्या सदरात रमतात. निसटून गेलेलं बरंच काही वाचकांना सांगायलाच हवं म्हणून आत्मनेपदी प्रत्येकथा किंवा दिव्याचा हव्यास हवा यासारखा एक पीस अन्यथासाठी सहज लिहिला जातो. तेलाच्या राजकारणाचे ते अभ्यासक. एका तेलियाने हा तेल नावाचा इतिहास, राजहंस प्रकाशनाचं आगामी तेल नावाचे वर्तमान ही आपल्या डोळ्यात अंजन घालणारी पुस्तकं. तेलाचे दर बाजाराशी निगडीत करा हे त्यांचं सांगणं. या व्यासंगी अभ्यासकाला त्यांच्या या व्यासंगामुळेच केम्ब्रिज एनर्जी रिसर्च असोसिएट्स सेराविकसाठी सन्मानानं आमंत्रित केलं जातं. ते एकमेव संपादक ज्यांना या परिषदेला आमंत्रित केलं गेलं. त्यांच्या द टाटाज हाऊ अ फॅमिली बिल्ट अ बिझनेस अँड अ नेशन या हॉर्पर कॉलिन्सने प्रकाशित केलेल्या पुस्तकाला गाझा कॅपिटल्सचा बेस्ट बिझनेस बुक हा पुरस्कार मिळालाय. अधर्मयुद्ध आणि युद्धजीवांचे अशी पूर्णतः भिन्न विषयांवरची त्यांची ग्रंथसंपदा. लोकसत्ता अग्रलेख तर अभ्यासू पत्रकारांनी वाचावं असं पुस्तक. पुतीन ही व्यक्ती नसून ती प्रवृत्ती आहे हे ठसवण्यासाठी लिहिलं गेलेलं पुतीन. त्यांच्या संपादकीयामुळे क्वचित नाराज झालेले वाचक त्यांचं टाटायन हाती पडल्यावर त्यांच्या लेखणीच्या प्रेमात पडतात. नरहर कुरुंदकरांकडून बुद्धीच्याच पातळ्यांवर कशी चिकित्सा करायची हे कुबेरांनी आत्मसात केलेलं आहे. लोकांकिका, वक्ता दशसहस्त्रेषु, लोकसत्ता तरुण तेजांकित हे या पिढीला घडवणारे उपक्रम. लोकसत्ता दुर्गा पुरस्कार नि लोकसत्ता चतुरंग चर्चा, स्त्रीला उमेद आणि दृष्टी देणारा उपक्रम. सहज बोलता बोलता आणि लोकसत्ता आरोग्यमान भव जगण्याला निकूप बनवणारे, लोकांचे बौद्धिक पोषण करणारे गिरीश कुबेर गोविंदराव तळवलकर यांच्या मुशीतून घडलेले. अर्क मराठी वापरणाऱ्या पत्रकारितेचे शेवटचे शिलेदार. कोणताही पत्रकार पत्रकारितेपेक्षा मोठा होऊ शकत नाही याचा आग्रही उच्चार करणारे. लोकसत्ताचे घोषवाक्य लोकमान्य लोकशक्ती.
आपल्या वाचकाला कधीही वैचारिक दारिद्र्य रेषेखाली या संपादकांनी जाऊ दिलं नाही. लोकांपर्यंत पोचायचं तर आपल्या पत्रकारितेला भाषेचे सौष्ठव आणि विचार श्रीमंत करणारा मजकूर याच आयुधांची गरज आहे हे जाणलेला हा पत्रकार. अमेरिकेतील वेयन स्टेट युनिव्हर्सिटी असो, COAP अभियांत्रिकी महाविद्यालय किंवा गोखले अर्थशास्त्र संस्था असो, विचारवेधसारखी संमेलन आणि असंख्य व्याख्यानमालेत अभ्यासोनी ते प्रकटत असतात. भारतीय समाजातील अर्थांधळेपणा त्यांना दूर करायचा असतो. महासत्ता बनू पाहणाऱ्या देशाला नि तर्कवादी महाराष्ट्र ही ओळख पुन्हा महाराष्ट्राला मिळावी हा त्यांचा आग्रह संत रामदासांवर असलेल्या त्यांच्या प्रेमातूनच आला असावा. नमस्कार. आज 6 जानेवारी मराठी पत्रकार दिन. मराठी पत्रकारितेचे अध्वर्यू आणि दर्पण या नियतकालिकाचे संपादक बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करणारा हा पत्रकार दिन. या निमित्ताने ते गिरीश कुबेर आज आपल्याबरोबर आहेत आणि यांची मुलाखत घेणं हा आमच्या दृष्टीने बहुमानाचा क्षण. गोखले एज्युकेशन संस्थेच्या HPTRYK कॉलेजच्या नामदार गोपाळकृष्ण गोखले स्कूल ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नलिझम या विभागाच्या तर्फे कुबेर सर तुमचं मनापासून स्वागत. आज पत्रकार दिन आत्ता असं आपण म्हटलं, त्यामुळे ही मुलाखत आहे ती पत्रकारिता, माध्यम, आजचे विद्यार्थी, शिक्षण आणि या सर्वांना तुमच्याकडनं आम्हाला तरुणांना काही संदेश पाहिजे आहेत. पण आपण थेट प्रश्न घेऊया. दर्पण ते मिरर असा एक प्रदीर्घ कालखंड. पत्रकारितेचा आरसा या काळात बराचसा धुरकट झालेला आहे. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचा भाग असा की पूर्वी वृत्तपत्र वाचणं होतं, मग वाचून पाहणं होतं आणि आता निव्वळ पाहणं राहिलेलं आहे. काय वाटतं तुम्हाला? पहिला मुद्दा म्हणजे दर्पणचा घेऊया आपण. बाळशास्त्री जांभेकर त्यांनी आयुष्यात जी कामं केली त्यातलं सगळ्यात लहान काम कुठलं असेल तर ते दर्पणचं आहे. त्याच्यामुळे एका अर्थाने वाईट आहे की त्यांना फक्त दर्पणकार म्हणून ओळखलं जातं. जवळपास 13 भाषांमधला हा तज्ज्ञ होता. मुंबईची वेधशाळा स्थापन करण्यामध्ये त्यांचा वाटा होता. गणित हा अभ्यासाचा विषय होता. पत्रकार आणि गणित हे सहसा जमत नाही, पण त्यांच्या बाबतीत अनेक योगायोग महत्त्वाचे आहेत. आणि त्यांचं त्यावेळेला बौद्धिक सामर्थ्य एवढं होतं की आशिया खंडातनं माणसं त्यांच्या व्याख्यानासाठी मुंबईमध्ये आलेली आहेत. दादाबाई नवनीतचा काय म्हणतात श्रोता असं म्हणता येईल. भाऊदाजी लाड असायचे. तेव्हा अत्यंत बुद्धिमान अशी पिढी होती. आणि महाराष्ट्रात तर्कवादाचा उदय ज्यांच्यामुळे झाला ते बाळशास्त्री जांभेकर आहेत. त्याच्यामुळे त्यांना फक्त दर्पणच्या मध्ये कोंबून ठेवणं खूप लहान केल्यासारखं होईल. म्हणजे राजाराम मोहन राय यांच्यानंतर 2 वर्षांनी त्यांनी महाराष्ट्रात बौद्धिक हा जो एक पुनरुत्थानाचा काळ आहे त्याची सुरुवात करून दिली. त्यामुळे त्यांना सर्वार्थाने वंदन करायला हवं, फक्त दर्पणच्या अनुषंगाने नाही. आणि तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. अतिशय छान मुद्दा आहे हा. दर्पण ते मिरर एवढा मोठा काळ हा गेलेला आहे. आणि हे एका अर्थाने हा माध्यमांचा ऱ्हास आहे. म्हणजे आपण कशासाठी आहोत हे विसरल्याचं लक्षण याच्यातनं दिसतंय. आणि त्यातलं मला असं वाटतं की आता माध्यमातले, विशेषतः वर्तमानपत्रातल्या माध्यमातलीच लोक म्हणतात की लोकांना वाचायला आवडत नाही. हे अतर्क आहे. म्हणजे हे असं असू शकत नाही. लोकांना वाचायला आवडतं. आता अनेक जण म्हणतात की तांत्रिक उदय झाला, किंडल आलं, अमुक आलं म्हणून पुस्तकं वाचली जात नाहीत. हे खूप झूट आहे. अगदी अमेरिकेसारखं जरी उदाहरण घेतलं तरी छापील पुस्तकांचा खप प्रचंड वाढलेला आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की इथल्या वर्तमान सृष्टीनं म्हणजे सगळेच काही सारे दीपक असे म्हणता आता अशी अवस्था नाहीये. एक 2-3 वृत्तपत्र समूह तरी असेल की त्यांचा छापील शब्दांवरती विश्वास आहे आणि ते त्या पद्धतीनं पत्रकारिता करतात. बाकी तो जो ऱ्हास आहे तो मला असं वाटतं की काळजी करणारा आहे. कारण दर्पणकरांचं आपण उदाहरण दिलं, त्यांच्याच अनुषंगानं पुढे बोलायला हवं की ही पत्रकारितेची महाराष्ट्राची जी देदीप्यमान परंपरा आहे ती विद्वानांची पत्रकारिता आहे. बरोबर. आता समस्या अशी आहे की विद्वान या विषयाकडे येतच नाहीत. हा एक मुद्दा. मुद्दा क्रमांक 2 असा की मराठी लिहिता येणारे सुद्धा मराठी वर्तमानपत्रात येत नाहीत. मुद्दा क्रमांक 3 या वातावरणामुळे इथे काम करणाऱ्या लोकांना आपली काही जबाबदारी आहे.
असंच वाटत नाही. म्हणजे मी दिलेलं किंवा मी लिहिलेलं कोणीतरी वाचायला हवं, काहीतरी त्याची भूमिका असायला हवी, चांगली वाईट जी काय असेल ती, त्याच्यावरती वाद संवाद प्रतिवाद काहीतरी व्हायला हवं. हे मला असं वाटतं विसरल्यासारखं झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे मला सतत नेहमी मुद्दा वाटतो की इथे या क्षेत्रातल्या लोकांना एक प्रश्न पडायला हवा की आपलं इथलं असण्याचं प्रयोजन काय. बरोबर आहे. ते प्रयोजनच नसेल तर मला असं वाटतं की ते दुर्दैवी असेल. आणि हे याच्या बरोबर उलट परिस्थिती पाश्चात्य देशांमध्ये आहे. बरोबर. पाश्चात्य माध्यमं ज्या जोरकसपणे काम करतात, ज्या म्हणजे 10,000 शब्दांचे लेख अजूनही वर्तमानपत्रात येतात, हे पाहून थक्क वाटतं. आपल्याला म्हणजे सगळं छोटं हवं, लोकांना वाचायला आवडत नाही. हा मला असं वाटतं की आपला एका अर्थाने पराभव होईल. त्यामुळे या दिवसाच्या निमित्तानं त्या विद्वत्तेचं स्मरण करून त्याचा काही अंश आपल्या दैनिकामध्ये किंवा वाहिनीमध्ये यायला अशी इच्छा व्यक्त करायला हवी. पाश्चात्यांची पत्रकारिता आम्हाला आवडते पण ती अंगीकारता येत नाही. म्हणजे असाही भाग येतो तुम्ही आता जसं म्हणालात की. आणि दुसराही भाग तुम्ही बुद्धीच्या देशा हा जो लोकरंगमध्ये दिलेला तुमच्या आगामी पुस्तकामध्ये तुम्ही बाळशास्त्रींचं व्यक्ती चित्रण म्हणूया त्यांच्याबद्दल लिहिलेलं आहे. तर याच्या सगळ्या संदर्भात अजून दुसरा मुद्दा पण येतो की तुम्ही शिक्षणाच्या बद्दल जेव्हा बोलतो आपण तर बाळशास्त्रींच्या बद्दल हा एक भाग नक्की सांगता येईल की शुद्ध विज्ञानाची अंग समजवण्यासाठी ते अनेक भाषांच्या मध्ये पारंगत झाले. मग त्यांना जे मिळालेलं जे शिक्षण होतं किंवा त्यांनी घेतलेलं शिक्षण आणि आजचा विचार करताना आजच्या काळात जर शिक्षणाचा जर विचार केला तर बघा तुम्ही 2020-21चा म्हणजे अजून 21 आता आपण आहोत. पण जून-जुलै महिन्यातले जे तुमचे अग्रलेख मी काढले तर त्याच्यामध्ये तुम्ही शिक्षणाविषयी अग्रलेख लिहिलेले होते. आमचे ते महिने कॉलेज सुरू होण्याचे, शाळा सुरू होण्याचे. आणि त्याच्यामध्ये तुम्ही जो अग्रलेख लिहिला त्याच्यात शैक्षणिक स्वैराचार किंवा शिक्षणाचं मातेर तुमच्या शब्दात एक जहरी टीका अशी तुम्ही केलेली होती. तर देशातील शिक्षण व्यवस्था हाच विषय आत्ता ऑप्शनला टाकलेला आहे का? म्हणजे देशातील शिक्षण व्यवस्थेने शिक्षण हाच विषय ऑप्शनला टाकलेला आहे का? आणि करोनोत्तर काळात तुम्हाला हे चित्र ऑप्शनला टाकलेला आहे याचं कारण म्हणजे मला सरसकटपणे एक मुद्दा असा केला जातो की शिक्षण व्यवस्थेला दोषी ठरवलं जातं. शिक्षकच वाईट आहेत, विद्यापीठच मूर्ख आहेत, ते काही कळत नाहीत वगैरे. पण हे सगळं 50% आहे. 50% समस्या ही पालकांची आहे. आपल्या मुलांनी शिकायला हवं हा विचार आहे का? तो कुठलाही लहान मुलगा किंवा कुठलाही मुलगा किंवा मुलगी किंवा काय बाल्य आपण म्हणू हे पालक सांगतात म्हणून करत नाही. पालक काय करतात ते बघून करतात. आता पालकच पुस्तक वाचणारे नसतील तर पोरं कशी वाचतील? ते पालक ढेरकोटे असतील आणि मुलाला फिट व्हा सांगणं असं नाही असू शकत ना. त्याच्यामुळे शिक्षण व्यवस्थेतला दोष हा निम्मा पालकांचा आहे. म्हणजे मला प्रामाणिकपणे असं वाटतं की भारतीय शिक्षण व्यवस्थेसमोर दोन सगळ्यात मोठी आव्हानं कुठली असतील ना तर एक आहे पालक आणि दुसरे शिक्षक. कारण यांना पालकांना आपल्या विद्यार्थ्यांना शिकवायचं नाहीये. म्हणजे त्यांना फक्त नोकरी लागण्यापुरतं वगैरे वगैरे. म्हणजे तो पुलंचा विनोद आहे. तो मुलगा म्हणतो की मी अर्धमागधी घेतोय, मग तू अर्धमागधी कशाला पूर्ण मागधीच घे ना. त्याच्यानंतर पालकांच्या त्या अवस्थेमध्ये फरक पडलेला नाही. 99% मिळाले की तू सायन्सला जा आणि 98 मिळाले की तू मेडिकलला कॉमर्सला जा. हे असल्या पद्धतीने जर विचार होत असेल तर तिथे एक मुद्दा. त्याच्यामुळे हे फक्त पोटाला लावण्यापुरतं शिक्षण हा एक भाग झालेला आहे. आणि त्याच्या बरोबरीनं शिक्षकांचा भाग. आता ज्या देशामध्ये 2% रक्कम सुद्धा सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या शिक्षणावर खर्च करत नाही. आता तुम्ही या व्यवस्थेमध्ये आहात, तुम्हाला एक तरी विद्यार्थी गेल्या तुमच्या 35-30-35 वर्षाच्या शैक्षणिक कारकिर्दीमध्ये असा मिळालाय का? मी शोधतोय की जो म्हणतोय मी तो बोर्डात आलेला आहे किंवा तो गुणवंतात तथाकथित गुणवंतात गणला जातो की तो म्हणतो की मला प्राध्यापक व्हायचंय, मला शिक्षक व्हायचंय. असे नाही आहेत ना. तो 5 सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा तर शिक्षक ते आपलं वैशिष्ट्यच आहे. सगळे दिन साजरे करणं हा खासच गमतीचा प्रकार आहे सगळा. पण याच्यामुळे आपल्या समाजाला बुद्धीची गरज निर्माण व्हावी असं वातावरणच आपण केलेलं नाही. म्हणजे सगळ्यात जास्त देशात जगात संगणक अभियंते भारतामधनं होतात पण संगणकासंबंधात एकही उत्पादन भारतीय नाहीये. बरोबर आहे. त्याच्यामुळे हे काय दर्शवतं तर हे आपली भारतीय म्हणून ना आपण दुसऱ्यांची सेवा करण्यासाठी जन्माला आलो आहोत किंवा काय असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती आहे. आणि त्याला शिक्षणाची जबाबदारी जितकी आहे तितकीच ती पालकांची सुद्धा आहे. त्यामुळे आपल्याला मिळवायचे काय हा प्रश्नच पडत नाही. पण तुम्ही
बघा मी प्रिन्स्टनला गेलो होतो गेल्या अमेरिकेच्या ट्रिपच्या वेळेला, आणि तिथे मुंबईचे प्राध्यापक ज्यांच्या हाताखाली अनेक विद्यार्थी घडले, नोबेल पारितोषिकवाले घडले, ते 60 सालापासून तिथे शिकवतात. तर ते असे विद्यापीठ दाखवायला घेऊन गेले. मग कोणीतरी तिकडनं तर हा याला गेल्या वर्षी रसायनशास्त्राचं नोबेल मिळालं, मग त्याला भौतिकशास्त्राचं मिळालं, आणि तोही मुलांच्या बरोबरीनं छान गप्पा टप्पा करतोय, मला नोबेल मिळालेला आहे. असं नाहीये ना. त्याच्यामुळे हे ते सतत काय मिळवायचं आहे याचं भान असणं, ते मला असं वाटतं की आपण पूर्णपणे गमावलंय. त्याचा परिणाम शिक्षणावर झालेला आहे. त्याला धरूनच बघा 29 डिसेंबरचा तुमचा अग्रलेख पावलांचं मतदान. हो. तर ह्या अग्रलेखामध्ये तुम्ही आत्ता जे बोलता आहात, इंडियन एक्सप्रेसमध्ये तो मूळचा लेख होता आणि तुम्ही त्याच्याबद्दल लिहिलेलं पण आहे की तो सर्वे निघाला. मला आठवतं त्याप्रमाणे ठाण्याची पण एक विद्यार्थिनी त्याच्यातलीच होती, शीतल कुलकर्णी नावाची एक विद्यार्थिनी असेल. तर त्याच्यात तुम्ही अग्रलेखात लिहिलेलं आहे की आजच्या तरुणांना हृदयास हात घालणाऱ्या शब्दांपेक्षा खिशात हात घालून जे काही बाहेर येतं ते अधिक मौलिक वाटतं. आपण सगळेजण शब्दांवर प्रेम करणारे आणि शब्दांच्या पाठी घालणारे, त्याच्यात तुम्ही शिक्षणाच्या खर्चातल्या वाढीच्याकडे पण निर्देश केला होता आणि आजपर्यंत तुम्ही बरेचदा तो निर्देश केलेला आहे. प्रश्न असा आहे की तुम्ही एकदा म्हणजे असं म्हटलेलं आहे की पुढची पिढी पायाने मतदान करते, म्हणजे तरुण वर्ग तो पाश्चात्याच्या जातो, स्थलांतर करतो वगैरे. तर पावलांचं मतदान थांबवण्यासाठी अग्रक्रम आपण कशास देऊ? पहिले म्हणजे अर्थात म्हणजे मला विचारलं तर अशा अर्थाने म्हणायची पद्धत आहे, कुठलंच सरकार काही कोणाला विचारत नाही, माहिती आहे आपल्याला. पण शिक्षणावरती प्रचंड खर्च करायला, प्रचंड गुंतवणूक करायला, तुम्ही बाकी सगळं थांबवा, चंद्रयान थांबवा, नाही गरज आहे. कारण आपण 130 कोटीचा जर देश घेतला तर 2% रक्कम खर्च करतो. आपल्या अर्थव्यवस्थेचा आकार किती? 2 लाख कोटी रुपयांची आपली अर्थव्यवस्था आहे, 2 लाख कोटी डॉलर्सची अर्थव्यवस्था आपली आहे. स्वप्न आहे ती 5 लाख कोटी वगैरे वगैरे, ते सगळं ठीक आहे. आता अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचा आता $19 ट्रिलियन इकॉनॉमी, म्हणजे 19 लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था. चीन 7 लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था. आता एवढी मोठी अर्थव्यवस्था अमेरिकेची ही आता अमेरिकेला त्या अर्थाने काही कमी आहे का? सर्वार्थानं सगळंच मिळालेलं आहे त्यांना. पण तरी सुद्धा अजूनही शिक्षणावरती तो देश जवळपास 12 ते 13% रक्कम शिक्षणावर खर्च करतो. आता मग त्याचं ह्याच्यातच उत्तराला आपल्या मुलांना तिथे जायला का आवडतं, आपल्या शिक्षकांना तिथे शिकवायला का आवडतं? म्हणजे भारताचं गेल्या वर्षभरातलं सगळ्यात मोठं, जर म्हणजे इंग्रजी शब्द वापरला तर स्टेटमेंट काय करता येईल तुम्हाला सांगायचं झालं ना, तर 3 किमान 3 सांगता येतील असे सर्वोच्च पदावरचे सर्वोच्च पदावरचे व्यक्तिमत्व यांनी भारतातली ती सर्वोच्च पदं सोडली आणि अमेरिकेत जाऊन शिकवणं पसंत केलं. की तुम्ही हे कराल का? रघुराम राजनचं तुम्हाला उदाहरण देता येईल, अरविंद सुब्रमण्यमचं देता येईल, पनगरिया देता येईल, तुम्ही विरल आचार्य देता येतील. त्यांनी रिझर्व्ह बँकेची वगैरे पदं सोडली आणि तिथे जाऊन ते शिकवतायत. याचं कारण त्या शिक्षणाला महत्व आहे आणि शिक्षणासाठी सरकार खर्च करतं. आता सिंगापूर सारख्या ठिकाणामध्ये एखाद्या शाळेचा मुख्याध्यापक आणि मध्य आकाराच्या कंपनीचा मुख्य कार्य अधिकारी किंवा व्यवस्थापकीय संचालक यांची जीवनशैली एकच असते. तर त्याला महत्व आहे हे दिलेलंच नाही. आपण शिकवणं हे दुय्यम काहीतरी करून ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे शिक्षणाकडे दुर्लक्ष, एकंदर सांस्कृतिक बोम त्याच्यामुळे, आणि मग पुढचा सगळा आनंद. आणि मग तो जो पावलांचं मतदान आहे ना, आणि एक तिथे खरंच म्हणजे मला तो पिढीतला बदल जाणवतो की तुमच्या आमच्या पिढीने ना खूप भावनिक ओझी वाहिली. शिक्षकांचं उपकार, आईचे उपकार, वडिलांचे उपकार, गुरुजनांचे उपकार, त्याच्या ते फेडण्यात फालतू गोष्टी. त्यांनी उपकार काय म्हणजे, तर साधी गोष्ट आहे, जर एखादा मुलगा किंवा मूल जन्माला आलं नाही तर ती बाईच आहे ना, ती आई का होते? म्हणजे मुलांनी मात्र आई झाल्याचं ओझं व्हायचं का, आईने मला जन्म दिला, अरे पण आई पण ती तिच्यामुळेच झाली ना. नंबर 1. नंबर 2 असं की विद्यार्थी नसतील तर गुरुजनांचं काय? पण त्याचं ओझं या सगळ्या गोष्टीमध्ये झालंय असं की आताची पिढी म्हणते की ती बाप दाखवून येते श्राद्ध कर. मी नव्हतं सांगितलं मला जन्माला घाल म्हणून, आणि ते खूप बरं वाटतं मला ऐकून त्या पुराणकडून. म्हणजे सतत ते कातडीचे जोडे केले तरी तुझे उपकार फिटणार नाहीत वगैरे असले काहीतरी निर्बुद्ध युक्तिवाद आपल्या पिढीने करण्यात आपली खरंच हयात गेली आपल्या पिढीची सगळी. आताची पिढी म्हणते नाही, मला ऍपलचा 12वा फोन हवा, वडिलांना म्हणते नसेल तर ऐकत नसेल तर तुझा प्रॉब्लेम आहे, तू पैसे जमव आणि मला तो दे. आता असं नसेल तर हे घरच्या बाबतीत झालं ते देशाच्या बाबतीतही होत आहे. मला उत्तम शिकायचं आहे, मला उत्तम, मी काय खातो, मी बीफ खातो का मांस खातो का मटण खातो हे मला बाकीच्याही सांगू नये.
मला जसं जगायला वाचायला आवडायला करायला आवडेल ते करण्यासाठी जिथे संधी असेल तिथे मी जातो आणि हे पावलांचं मतदान आहे. म्हणजे खरंच हा चिंतनीय विषय आहे. म्हणजे भारतातल्या प्रत्येक नागरिकांनी ज्याला विचार करता येतो ना त्यांनी काळजी करायला हवी की देशासमोरचं सगळ्यात मोठं आव्हान हे स्थलांतराचं आहे. 2012 सालापासून आपण सातत्यानं एक देशाला मागे टाकलोय. जवळपास म्हणजे आपल्या आधी मेक्सिको होता, मेक्सिकोतनं लोक खूप बाहेर शिकायला जायची तरुण मुलं, चीनमधनं जायची. आता फक्त भारत आहे क्रमांक 1 वर आणि ही सगळी 24 ते 40 या वयोगटातली मुलं बाहेर जात आहेत आणि हे सगळ्यात मोठं नुकसान आहे. आणि जपानची जशी अवस्था आहे ना, फक्त ज्येष्ठ नागरिक संध्याच्या विवाहित हृदया म्हणत बसलेले आहेत काम करायला, तशी भारताची अवस्था येईल. पण एकीकडे तुम्ही म्हणालात की शिक्षक आणि पालक यांच्या संदर्भात म्हणजे केवळ त्याच्यावरती आपण बोट धरून चालणार नाही, पण आपली जी महासत्ता हो पाहणारा जो देश आहे, तुम्हीच लिहिलेला एका अग्रलेखात, तर जगातल्या पहिल्या 100च्या मध्ये 1000पैकी 100मध्ये सुद्धा आपलं विद्यापीठही नाही आणि काय म्हणू एकही शैक्षणिक संस्था नाही. म्हणजे याची कोणाला स्पष्ट शब्दात संकोच म्हणून लाज तर जास्त चांगला शब्द आहे, पण तेही वाटत नाही. तर याचा खरंच विचार करायला पाहिजे. शिक्षणाच्या बद्दल जसं तुम्ही म्हणालात तसं आपण माध्यमांच्याकडचा जर विचार केला तर पूर्वी बघा, आता एक वाक्य तुम्ही म्हणालात की आपली सगळी हयात याच्यात गेली की याचं ओझं त्याचं ओझं, पण एक काळ असा होता की समाज धारणा करणाऱ्या ऋषीच्या जागी आपण संपादकाला ठेवलेलं होतं. इथे जी काही पुस्तकं दिसत आहेत त्याच्यातनं पण आपल्याला हे कळेल. पण ही व्यवस्था आज मोडीत निघालेली आहे का, नंबर 1. दुसरं म्हणजे माध्यमांच्या प्रस्थापित संरचनेला समाज माध्यमांनी आव्हान उभं केलेलं आहे का, आणि हे आव्हान जर असेल तर म्हणजे एव्हरीवन अँड एनीवन कॅन बिकम जर्नलिस्ट असं एक प्रकारे, किंवा फेक न्यूजचं आव्हान आहे, किंवा पत्रकारांच्या मध्येच असे गट पडले ते आणि आपण असे जे काही गट पडलेले तटगट, ही या पत्रकारितेच्या समोरची आव्हानं आहेत. 100% आव्हानं आहेत. जसं शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये शिक्षण क्षेत्रातली मंडळी आणि पालक हे जसं आव्हान आहे, तसं पत्रकारितेच्या क्षेत्रामधल्या आव्हानांना पत्रकार हा घटक मोठ्या प्रमाणावरती जबाबदार आहे. आणि म्हणजे हे ज्ञानाधिष्ठित क्षेत्र मानलं जातं, पण आपण काहीतरी किमान अभ्यासपूर्ण काहीतरी एक आपल्याकडे असेपर्यंत आपण त्या पदापर्यंत जाऊ नये किंवा जाता येऊ नये अशी व्यवस्था या देशात नाहीये. म्हणजे पत्रकार दिनाच्या निमित्तानं आपण बोलतोय, पण वाईट विधान करायला वाईट वाटतं, पण ते सत्य आहे. म्हणजे आता परिस्थिती अशी आहे की 4 क्षेत्र अशी आहेत की ज्याला कशातलं काहीही जमत नाही तर ते या क्षेत्रात येऊ शकतात. म्हणजे बिल्डर होतात लोक, काही जमलं नाही तर बिल्डर होतात. राजकारणी होऊ शकतात, काही जमलं नाही तर, कारण काही जमलं नाही तर राजकारण करता येतं. आणि तिसरं क्षेत्र पत्रकारितेचं आहे. हे वाईट आहे. म्हणजे तुम्ही कोलंबिया स्कूल ऑफ जर्नलिझमचा जर अभ्यासक्रम बघितलात ना, तर म्हणजे लाज वाटते की इथे 20-20 वर्ष या क्षेत्रातल्या लोकांना सुद्धा जे जमणार नाही ते तिथे विद्यार्थ्यांना पहिल्या दिवसापासून शिकवतात. आता ही जी ताकद आहे माध्यमातल्या लोकांना घडवण्याची, ती त्याच्या बरोबरीनं सरकारचं म्हणून एक उत्तरदायित्व आहे नियमांच्या रचनेचं. आपल्याकडे डिस्क्लोजर प्रकार नाहीये. म्हणजे वर्तमानपत्रातल्या लोकांनी प्रामाणिकपणे मी काय करतो, म्हणजे मी ही भूमिका घेतलेली होती पुणे पत्रकार संघाच्या कार्यक्रमात की पत्रकारांना पण RTIच्या खाली आणायला हवं. तू पत्रकार असतानाची तुझी संपत्ती, नंतरची संपत्ती हे द्यायला हवं लोकांना, कारण या मार्गाने लोकांनी माया केलेली आहे. ती बौद्धिक माया किती जमली नाही हा मुद्दा वेगळाच आहे, पण हे केलेलं आहे. आणि मग मी जे म्हणतो की आमच्या क्षेत्रातले लोक पण का जबाबदार आहेत, कारण ते राजकीय नादाला लागले ना, तर राजकीय व्यासपीठावर जाणं हे पत्रकाराचं काम नाही. चळवळीचं नेतृत्व करणं हे पत्रकारितेचं काम नाहीये. इथे मग टिळक वगैरे आगरकर यांना दाखल देणं चुकीचं ठरेल, कारण त्यांच्यासाठी पत्रकारिता हे त्यांच्या कामाचा एक छोटासा भाग होता. आमच्यासाठी पत्रकारिता हे आमचा पूर्ण वेळचा उपजीविका आहे. तर त्याची जी एक चांगली चौकट आहे नियमांची, जी पूर्वीच्या संपादकांनी म्हणजे अगदी टिकेकर आणि तळवळकरांच्या पर्यंत ती पाळली गेली, तिथे तो महत्वाचा मुद्दा आहे की जर तुम्ही आदरणीय राहिला नाहीत तर समाजाने तुमचा आदर का करावा. म्हणजे हे दोन्ही बाजूने, म्हणजे त्यातली आमची बाजू ही जास्त महत्वाची. म्हणजे आमच्याविषयी अनादर निर्माण होण्यामागे मोठा वाटा हा आमचाच हे मान्य करायला. म्हणजे उन्मादी आणि राजकीय दुकानं चालवणारे संपादक ती मोडीत काढतायत का? अगदी तसं झालेलं आहे. आणि आपली भूमिका काय आहे याच्यामध्ये, हे जे सगळं आसपास चाललेलं आहे ते आपली भूमिका एकच आहे की प्रश्न विचारणं. कोणीही असू देतो, म्हणजे या पक्षाचा त्या पक्षाचा असेल,
तो प्रश्न विचारणं आणि म्हणजे मागे पण मी सांगितलं तळवळकरांनी मठात पहिल्या दिवशी जेव्हा पत्रकारितेमध्ये आलो तेव्हा तो दिलेला त्यांचा सल्ला होता की ज्या दिशेने वारा वाहतो त्याच्या विरुद्ध दिशेला बघायची ताकद असायला हवी. आता किती उत्तम विधान आहे. पण आता झालंय कसं की ज्या दिशेने वारा वाहतो त्याच दिशेने आमच्या क्षेत्रातले लोक धावत सुटतात. त्याच्यामुळे ते जो एक बौद्धिक दरारा वाटायला हवा, बौद्धिक काहीतरी एक आधार वाटायला हवा समाजाला, तसा आम्ही देऊ शकत पण आता नाही. तुमच्यासारखे पत्रधर्मी की जे सत्ताधाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर तिरकस भाष्य केलं तर चौफेर तुटून पडणारी म्हणजे अगदी हल्ला चढवणारी समाज माध्यमिक फौज तुमच्यावरती चालून येणार हो. आणि ही काही वर्षात ही प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली. वाढलेली, तिने त्या त्या पत्रकारांना आणि माध्यमांनाही लक्ष केलेलं आहे. तुमच्या शब्दातच सांगायचं तर या झुंड प्रतिपालकांना व्यसन घालायची कशी? आता हा माझ्या दृष्टीने मी याच्याकडे कशा अर्थाने बघतो की एक टप्पा आहे आपल्या सामाजिक स्थित्यंतरामधला, एक टप्पा आहे. तो टप्पा कसा की आपण तुम्ही आम्ही 10वी पर्यंत अत्यंत असे करकसून शालेय वातावरणात बांधलेले असतो आणि 11वीत एकदम कॉलेजची हवा लागते, महाविद्यालयाचे वारं लागतं आणि मग आपल्या कानाला काय म्हणतात बारं शिरलं असं म्हणतात. तसं आता आपल्या समाजाचं झालेलं आहे. इतके दिवस व्यक्त व्हायची संधीच नाही आणि आता वाटेल ते व्यक्त व्हा. त्याच्यामुळे हा सगळा गाळ असा लोकांच्या मनामधला समाज माध्यमातून व्यक्त होतोय. समाज माध्यमात चांगला भाग एक मान्य करायला हवा तुम्ही, त्यांनी लोकशाहीकरण झालं व्यक्त होण्याचं. काही ठरलेल्यांच्याच हातात व्यक्त होण्याची जी मक्तेदारी होती ती गेली. पण आपल्याकडचा दुसरा मुद्दा असा आहे ना की तो खूप व्यापक आहे. म्हणजे दूरसंचाराच्या टेलिफोन असेल, मोबाईल टेलिफोन असेल उदाहरणार्थ, तर मोबाईल टेलिफोन वापरावा कसा याचं शिकणं व्हायच्या आधीच आपण मोबाईल टेलिफोन आला. म्हणजे रस्त्यावरती वाहनं चालवावीत कशी हे पूर्णपणे सामाजिक ज्ञान शिकण्याच्या आधी वाहनं आली. हे प्रत्येक क्षेत्रात झालेलं आहे. म्हणजे त्याचं जे एक सर्वंकष शिक्षण असायला हवं ना सांस्कृतिक, की तुम्ही युरोपमध्ये 10, 15, 20 दिवस अगदी हिंडलात रस्त्यावरनं तरी तुम्हाला फार फार तर एकदा किंवा दोनदा हॉर्न ऐकायला येईल गाडीचा. आपल्याकडे भोंगा हा ब्रेकपेक्षा जास्त वापरला जातो. हे कारण काय तर तुम्हाला ते वापरायचं कसं हेच शिकवलेलं नाही. म्हणजे याचं मूळ पुन्हा आपल्या त्या 10 मार्काला नागरिक शास्त्रामध्ये सगळं आहे. तसं माध्यमांचं झालेलं आहे. हे माध्यमांनी ही भूमिका लक्षात घ्यायला हवी आणि तटस्थपणे जो कोणी असेल. आणि हा जो माझ्यावरती जो हल्ला होता तर माझ्या आजीची खूप सुंदर एक म्हण आहे. ती हल्ली मराठीमध्ये चांगले म्हणी पण लोक ते कळत नाही, कळत नाही. ते इंग्लिशमध्ये समजावून सांगायला लागेल की गोठ्यात राहतो त्याने मुताचा वास येतो म्हणून तक्रार करू नये. आता माध्यमांचं जग गोठ्यामधलं आहे. तुम्हाला तो घ्यायलाच हवा. लोक मूर्खासारखे प्रतिक्रिया देणार, वाटेल ते बोलणार, हे होणार. तुमची ऍक्सेप्टन्स लेवल तुम्ही वाढवायची. पर्याय नाही त्याला. म्हणजे मला हे आगरकरांनी, फार मोठं नाव आहे, आगरकरांनी वगैरे जे लोकांनी सहन केलंय ना ते पाहिलं तर आम्ही काहीच नाही केलं. महाराष्ट्राचा जो बौद्धिक परंपरेचा तो इतिहास आहे ना तो आत्ताच्या प्रत्येक मराठी माणसाने वाचून घ्यावा असा इतिहास आहे. इतकी तकडी बौद्धिक परंपरा आहे, बुद्धीची म्हणतोय, भावनेचं नाही मी. तर त्या लोकांनी जे एवढं मांडून ठेवलेलं आहे त्याचा काही अंश जरी मारू शकलो तरी ठीक आहे. हे त्रास वगैरे होणार आणि ते शेवटी ठीक आहे. म्हणजे नेहमी केसरी जेव्हा होता ना तेव्हा सुद्धा सांगतो केसरी हा त्याचं काय म्हणतात त्याला आवाज हा क्षीणच होता. कारण कुठल्याही समाजाच्या कुठल्याही टप्प्यामध्ये मूर्खांची संख्या नेहमीच जास्त असते. त्याच्यामुळे फार त्रास करून घेऊ नये. म्हणजे आता जे तुम्ही म्हणतायत आजच्या काळात हा त्रास वृत्तवाहिन्यांमुळे होतो का? म्हणजे अशा अर्थाने की इंग्रजी, हिंदी, ज्या काही प्रादेशिक अशा बहुतांश वृत्तवाहिन्यांवर दिल्या जाणाऱ्या भाषेमध्ये काही फारसा फरक नाहीये किंवा फारशी मेहनत न करता वृत्तवाहिन्यांचाच मागोवा घेणारी वृत्तपत्र जी आहेत ती देखील अलीकडच्या काळात अपवाद काही त्याचा राहिला नाही. तर सत्तेच्या अवतीभोवती वावरणाऱ्यांनी पुरवलेला मजकूर म्हणजे पत्रकारिता असा भाग झालेला आहे का? आणि आता तुम्ही जे म्हणत होतात की विचार स्वातंत्र्याची ही गळचेपी करणारे दुष्टचक्र हे कधी थांबेल किंवा संपेल असं वाटतं? पहिला मुद्दा या वाहिन्यांचा आणि वर्तमानपत्रांचा. वर्तमानपत्र असतील आणि वृत्तवाहिन्या असतील, आम्ही म्हणजे आपण या देशाने निवडलेलं जे प्रारूपच आहे ना तेच चुकीचं आहे. तेच बदलायला हवं. म्हणजे काय तर
वर्तमानपत्र 5 रुपयाला देतो पण त्याची प्रत्यक्षात किंमत 35 रुपये 40 रुपये हो, अशी असते. हो. इकॉनॉमिक्सचा अंक 450 रुपयाला असतो आठवड्याचा अंक. न्यूयॉर्कर $8 आठवड्याच्या अंकाची किंमत आहे, म्हणजे 8×7=56, 550-600 रुपये एका अंकाची किंमत आहे. आपण हे स्वस्त देण्याच्या नादामध्ये जे दूरसंचार क्षेत्रामध्ये झालेलं आहे, जास्तीत जास्त लोकांना मिळावं म्हणून, कारण जे जे मोफत ते पौष्टिक हा भारतीय तत्वज्ञानाचा आधार आहे. त्याच्यामुळे हे प्रारूप निवडलं. तसं बरोबर. वाहिन्यांचंही तेच आहे. तर BBC सारखी वाहिनी लोक बघणार नाहीत, बरोबर. हिस्ट्री सारखी वाहिनी बघणार नाही तुम्ही, म्हणजे डिस्कव्हरीचे ते डॉक्युमेंटेशन आहे ते बघणार नाही. कारण का तर ते बघायला पैसे द्यावे लागतात. मग जे बघायला पैसे द्यावे लागत नाही ते बघितलं जातं आणि मग ते फुकट मिळते, म्हणून मग बघणाऱ्यांची संख्या वाढते. आणि कशामुळे संख्या वाढते याचे निकष एकदा नक्की झाले ना की सगळा भर हा संख्या वाढवण्याकडेच राहतो, गुणवत्ता हा विषयच राहत नाही. आणि हे दुर्दैव आहे, म्हणजे हे भारतीय अर्थविचाराचं दुर्दैव आहे की म्हणजे मोल घेतलाच जात नाही. म्हणजे तुम्ही एखाद्या कुठल्याही वृत्तवाहिनीने जर ती ज्या क्षणाला ती पेड केली, समजा पैसे लावले, तर तिचं बघणाऱ्यांची संख्या कमी होईल. त्याच्यामुळे त्यांना मनोरंजनीकरणच करावं लागतं. कारण झालंय कसं माहितीये का की हा खूप काळजीचा विषय आहे. आपण सगळा विचार ना हा लसावीनीच करायचा. सगळ्याचा लघुत्तम साधारण विभाजक, मग डोक्याला त्रास नको, मुलांना पास करा, नापास झाल्याने वाईट वाटेल, समाजाला सगळ्यात सोपं करून, तर सोपं करणं आणि सुलभीकरण याची इतकी गल्लत केली आहे ना आपण. त्याच्यामुळे जरा जरी डोक्याला त्रास होईल ना ते नको बाबा, हे डोक्याला लिहिलेलं एका ठिकाणी की मेंदू फारसा चिडलं तर ते चालत झेपत नाही झेपत नाही लोकांना. लोकांना. किती वाईट आहे. आणि त्याच्यामुळे हा जो सगळा ऱ्हास आहे ना, म्हणजे राजकीय सामाजिक सांस्कृतिक ऱ्हास, हा केवळ लोकांना विचार न करणं हे इतकं आनंदाचं असतं हे आपण शिकवून ठेवलेलं आहे ना, त्याच्याशी निगडीत असं मला प्रामाणिकपणे वाटतं. आता बघा, लॉकडाऊनच्या काळात बहुतांश लोक घरीच होते आणि तेव्हा तो वृत्तपत्र त्यांच्यापर्यंत पोहोचतच नव्हती. तेव्हा लोकांची वाचनाची सवय तुटली, असं लोकांच्या बाजूने आपण म्हणू. त्यामुळे ते ताज्या बातमीच्यासाठी ते म्हणतात की आम्ही वृत्तवाहिनींकडे वळलो. पण असं म्हटलं जातं की शहरी मध्यम वर्ग जो आहे त्याला शेतीच्या समस्या, प्रश्न याच्याबद्दलचं काही फारसं कळत नाही. अशा वेळेला त्याला वाटतं की वाहिन्या जे सांगतात तेच खरं असं वाटायला लागतं. पण ही एकतर्फी भूमिका घेतलेल्या सरकारला प्रतिप्रश्न करणं, ते विचारायची तर सोय नाही. तर त्यावेळेला ही जी प्रामाणिक, निष्पक्ष अशी जी पत्रकारिता म्हणून पारदर्शी, तिचं नाही, काय? हे आव्हान आहे. ते खरंच आपल्या समाजासमोर तेवढं आमच्या व्यवसायासमोर आहे. त्याच्यातलं तुमचं जे पहिलं जे विधान होतं ना की वाचायची सवय गेली, हेच सगळ्यात मोठं झूट आहे असं मला वाटतं. अच्छा, वाचायची सवय म्हणजे श्वास घ्यायची सवय गेली असं म्हणतो का? मुळात यांना नव्हतीच ती सवय. म्हणजे माझं म्हणणं आहे की ते वाचक नसून चाळक झाले आता. तसं झालेलं आहे ते. याला गंभीर समजूनच घ्यायचं नाहीये ते आता. म्हणून तो जो प्रश्न विचारण्याचा मुद्दा आहे ना, तो इथे पण कुठल्याही आपल्या नागरिकाला असा प्रश्न विचारायला हवा ना की त्याला विचार करता येतो त्याला की एवढा आपण टाळेबंदी केली त्याचा काय फायदा झाला. मला काय म्हणायचं की नातेसंबंध असतील किंवा सरकारचा नागरिकांचा व्यवहार असेल, कुठेतरी ताळेबंद बुद्धीच्या पातळीवरती आपण मांडणार आहोत की नाही, ती आपण सवय घालून बसतो. म्हणजे त्याच्यामुळे या काळात घडलंय काय, हे इकॉनॉमिस्ट, वॉल स्ट्रीट जर्नल सारख्या लोकांनी शास्त्रशुद्ध पाहणीच्या आधारे दाखवून दिलं की या करोनाचा सगळ्यात मोठा फायदा कशाने झाला, तर एकाधिकारशाहीची भावना वाढीला लागण्यामध्ये झालेली. आता मी हे भारतासंदर्भात म्हणत नाहीये, मी तुम्हाला जगातली उदाहरणं देतोय. कारण मी सांगतो ऐका, कारण का आता करोना येईल. आता ताजं उदाहरण घ्या की टाळेबंदीचं महाराष्ट्रामध्ये कुठल्याही नागरिकाला हा प्रश्न का विचारायचा वाटत नाही की करोना काय फक्त रात्रीच बाहेर पडतो का? मग दिवसा जाण्याने तो येत नाही, रात्री जाण्याने होतो. हे कुठल्या पातळीवरती आपण समाज. आणि मला तुम्हाला एका ठराविक मुद्द्यानंतर वाटतं ना की हा नागरिकांच्या सामुदायिक विचारशक्तीचा क्षय हा खूप मोठा गंभीर मुद्दा आहे. आणि त्याचं जर काहीच आपल्यालाच काय वाटत नसेल तर आपण आपल्या इतके करंटे आपणच असं वाटतं. पण त्या लोकसत्तेचे जे वाचक आहेत त्या वाचकांना तुम्ही नक्कीच विचार करायला शिकवलेले आहे. तुम्ही आम्हाला भाषेचं सौष्ठव दाखवलेलं आहे. म्हणजे ह्या कोरोनाच्या काळात आम्हाला माहिती होते हे शब्द, पण अलगीकरण, विलगीकरण, तुमचं धोरण लकवा तर तुमचा आवडता शब्द आहे, किंवा 7/16 तुम्ही त्याचं श्रेय तुमच्या लेखामध्ये शंतनू अभ्यंकरांना पण दिलेलं आहे, किंवा अंतर्भान, किंवा आत्ताच आपण झुंड प्रतिपालक शब्द वापरले, कितीतरी शब्द. अर्क मराठी वापरणाऱ्या पिढीचे तुम्ही शेवटचे शिलेदार ठरा अशी एक भीती आम्हा वाचकांच्या
मध्ये वाटते. आणि ज्या तुम्ही ज्या माध्यमांची किंवा समाज माध्यमांची जर मराठी पाहिली तर त्यांनी म्हणजे त्याचं भांड फोडलं असं विधान करतात. म्हणजे सामाजिक ऱ्हासाचं पहिलं लक्षण ही ती समाजाची भाषा असते. आणि हे आपण त्या अवस्थेतनं पुढे गेलेलो आहोत. आपल्याला कळलेलं नाही की आपला ऱ्हास कधी होतोय. कारण भाषा ही तुमचं विचारशक्तीचं सामर्थ्य दाखवते. जर भाषा का वाईट असते? कारण विचार वाईट असतात. म्हणजे असं कधीही झालेलं नाही की मी विचार एक वेगळा केला आणि भाषा माझी वेगळी झाली. हे हातात हात घालून चालतात. जर विचार करण्याची क्षमताच नसेल तर भाषेची क्षमता होणारच नाही ना. आणि भाषेच्या मर्यादांच्या बाबतीत जे जे जण म्हणतात, जे जे व्यक्ती बोलून दाखवतात, तेव्हा त्या व्यक्तीच्या त्या भाषेच्या नाही, त्या भाषकांच्या मर्यादा असतात ना. आता इंग्रजीने गेल्या वर्षभरात नवीन दिलेले शब्द बघा, किंवा गेल्या 10 वर्षात गुरु हा शब्द आता इंग्रजी झालेला आहे, अवतार हा शब्द इंग्रजी झालेला आहे, असे कित्येक दाखले देत आहेत. मग भाषा ही सोयीचे चांगले शब्द आसपासमधून स्वीकारत जाते. तर तसं आपण करतोय काय? आपण तसं तर करतच नाहीये. आहे त्या शब्दाला आणि अर्थाला वाईट करून टाकतोय. हे मला असं वाटतं एकंदर ऱ्हासाचं लक्षण आहे. आणि माझा असा सिद्धांत आहे की अर्थव्यवस्था सक्षम असेल तर ती अर्थव्यवस्थेला आधार देणारे जे नागरिक असतात त्यांची भाषा सक्षम असते. म्हणजे पाली भाषेत लयाला गेली पाली भाषा. बरोबर. ती काही पाली बोलणारे सगळे जगात नाही का तुझे नाही, संपले झालं असं नाही ना. अशोकाचं साम्राज्य लयाला गेलं, पाली लयाला गेलं. बरोबर. आता जगात सगळीकडे अमेरिकन इंग्रजी बोललं जातं. म्हणजे PHO TO फोटो करणार नाही, FO TO फोटो करतील, किंवा त्याचे ज्याला इंग्रजीमध्ये स्लँग म्हणतात ते खूप मोठ्या प्रमाणावरती असतात. याचं कारण अमेरिकी अर्थव्यवस्थेमध्ये. अमेरिकी अर्थव्यवस्था जसजशी सक्षम होत गेली तसतशी अमेरिकन इंग्रजी वाढत गेली. 45 नंतर जसजसं इंग्लंडचं महासत्ता पण गेलं तसतसं ऑक्सफर्डियन इंग्लिश ऱ्हास पावत चाललं. हा खरं म्हणजे आपल्याला इशारा आहे की जर मराठी ऱ्हास होत असेल तर तो महाराष्ट्राचा ऱ्हास निदर्शक आहे, महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा ऱ्हासाचा निदर्शक आहे. पण आपण सर्वांमध्ये कोणीच विचार करायचा नाही असं ठरवलेलं असल्यामुळे हे सगळं अरण्य रुदन होतं आणि हे वाईट आहे. आणि अर्थकारणच हे सगळ्याच्या पाठीमागे हे तर तुम्ही कायमच सांगत आलेला आहात. पण मी अर्थकारणावर नंतर हे करते, पण राजकारणावर आपण घेऊया की पत्रकारिता आणि राजकारण यांच्या निकटच्या संबंधांविषयी काही वेगळं सांगायची गरज नाही. इतक्या वेगाने पत्रकारिता राजकारणाकडे आकृष्ट होते. तर सत्ताधाऱ्यांच्या छत्रछायेतच राहण्यात तिला आनंद वाटतो. हे पत्रकारितेचं अवमूल्यन आहे की राजकीय प्रभावाचा विजय आहे? आणि त्याला जोडूनच एक प्रश्न आहे की सद्यस्थितीत पत्रकार राजकारण करतात की राजकारण पत्रकारिता? काय पहिला मुद्दा तुमचा हे पत्रकारितेचं अवमूल्यन आहे. म्हणजे एका महाराष्ट्रातल्या ते दिवंगत झाले गेल्या वर्षी राजकारणी, पश्चिम महाराष्ट्रातले होते, नाव सांगत नाही तर नाही येते. तर एका त्यांच्याशी गप्पा मारायची, अनेकांशी बोलणं होतं तसं त्यांच्याशी बोलणं झालं. तर त्या काळात त्याच्या आधीच काही महिन्यात मुंबईच्या एका दैनिकाचा संपादक बदलला गेला होता नवीन पदावर तिथं. तर ह्यांचं म्हणणं असं होतं की मला तो संपादक खूप आवडतो. तर एखादा राजकारणी संपादक आवडतो याचा अर्थ एकतर व्यक्तिगत खूप चांगले नातेसंबंध असायला हवेत, म्हणजे बौद्धिक पातळीवरचे वगैरे, किंवा तो काही त्रास देत नाही. तर दुसरं असेल तर ते भीतीदायक आहे ते. तर त्यांना मी विचारलं की आवडतो म्हणजे काय? तर तो लई चांगला आहे. तर का लई चांगला आहे? तर ते म्हणाले तोंडात बोट घातला तरी चावत नाही. आता अशी जर अवस्था येत असेल तर हे आमचं अवमूल्यन आहे ना. 100%. म्हणजे कुठल्याही विद्वानासाठी सगळ्यात धोकादायक अवस्था कुठली असेल ना, की ज्या क्षणाला तो त्याचा अंदाज बांधता यायला लागतो. म्हणजे दुर्गाबाईंचा तुम्ही अंदाज नाही बांधू शकत, कुरुंदकरांचा तर विषयच नाही तुम्ही अंदाज बांधू शकत, तवळकरांचा तुम्ही त्या बाबतीत नाही. आता तसं का होत नाही याचं कारण हे ज्याला इंग्रजी शब्द वापरून प्रेडिक्टेबल होत गेलंय ना सगळे. म्हणजे विद्वत्ता जर तुमची अभ्यासातली असेल, म्हणजे एखाद्या विशिष्ट विषयातली, तिथे तुम्ही प्रेडिक्टेबल आहात. आता खगोलशास्त्रावरती नारळीकर काय म्हणतात ते महत्वाचं आहे, ते बोलणार त्या विषयावरती हे अंदाज बांधता येतोच. पण समाज अभ्यासकाने, समाज वैज्ञानिकाने सामाजिक परिस्थितीविषयी तो काय बोलणार हे जर माहीत होत असेल ना, तर तो त्या विद्वत्तेचा पराभव आहे. आणि हा पत्रकारितेचा पराभव हा पत्रकारांनी केलेला आहे. आणि तुम्ही म्हणता तसं राजकारण्यांनी पत्रकारिता खराब केली का पत्रकारिता राजकारण करतात, हे पत्रकारिता
करणाऱ्या लोकांनी स्वतःला उपलब्ध करून दिलं राजकारण करणाऱ्यांसाठी. आणि राजकारण करणाऱ्यातल्या जी काही अनेक वाहनं असतात त्यातलं सगळ्यात हलकं वाहन हे पत्रकारिता बनत गेले. आणि हे विश्वासार्हता लयाला म्हणजे लोक- आमच्यावरचं उडण्याचं महत्वाचं कारण आहे. अरे बापरे. खरं हे पत्रकार दिनाच्या निमित्ताने आपण बोलतो आहोत, पण काही औषधं कडूच असतात आणि त्याचे डोस हे पाजणं त्या त्या काळात ते देणं हे खरं गरजेचं असतं. आज बघा देशातल्या 80 कोटी लोकांच्या हाती एक 2023 पर्यंत स्मार्टफोन येतील. 18व्या लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत म्हणजे 2024 पर्यंत OTT हा जो नवा प्लॅटफॉर्म आहे त्याच्यामध्ये देशातले 90% प्रेक्षक वळतील असा एक अंदाज आहे. तर उत्पन्नाची भरपूर साधनं पुरवून या सर्वांवरती कब्जा घेतला जाईल की समाज माध्यमांवरतीच नियंत्रण येऊ शकेल? नाही, याचा कसं होतं की तुम्हाला साधनं सोयी सुविधा पुरवायच्या, तुमच्या बौद्धिक गरजांवरती नियंत्रण मिळवलं किंवा त्याची सोय केली की मग तुमच्या भावनिक गरजांची त्याची गरज लागत नाही हिशोब करण्याची. आत्ताच्या क्षणाला झालेलं असं आहे की तुम्ही जो म्हणालात की तो मोबाईल फोनचं उदाहरण दिलं की इतकं ते मोफत घ्या, अमुक करा तमुक करा असं करून दिलेलं आहे की तुम्ही वापर बघा. म्हणजे मुंबईच्या लोकलच्या स्टेशनवरती लोक तिथे ते मोफत वायफाय म्हणून सिनेमा डाउनलोड वगैरे, मग ती त्याची व्यसन होऊन जातं तुमचं. मग तुम्हाला त्याच्याशिवाय जगता येत नाही, मग तुमचं नियंत्रण जातं बाजारपेठेचं. भांडवलशाही ही जर सामाजिक दृष्ट्या अनियंत्रित असेल ना तर ती अंतिमतः हुकुमशाहीकडेच जाते. आपण ते नियंत्रण घालून बसलेलो आहोत. हे जर तुम्ही फुकट देता, आता अध्यक्ष निवडणुकीच्या वेळेला अमेरिकेत जेव्हा गेलो होतो तेव्हा तिथले जे काही पत्रकार मंडळी ओळखीचे होते त्यांना सुरुवातीला आम्ही तुला व्हॉट्सअप करतो, तर त्या अनेकांचे व्हॉट्स दॅट अशाच पद्धतीचे प्रश्न आहेत. हे सगळ्या दरिद्री सवयी आहेत ना या तिसऱ्या जगातल्या भारताला लागलेल्या आहेत. ते व्हॉट्सअप का करायचं? कारण मोफत आहे, ते फुकट मिळतं. SMS करायचा त्याचा खर्च येतो. आणि मग तुमच्या गरजा काय आहेत, तुम्ही कशामुळे बसता किंवा तुम्हाला गिळंकृत करता येतं हे एकदा मला कळलं ना की मी ते तुम्हाला देतो ना. आणि हा म्हणजे जगाचा इतिहासच आहे. असं तुम्ही पहिल्यांदा बाजारपेठ काबीज करायची त्या स्वस्त आकर्षक सवलतीने, आणि मग तुमचा विचारशक्तीचा भाग एकदा कह्यामध्ये नंतर आपोआप आणता येतोच. तेच सुरू आहे ते. आणि OTT वगैरे सुद्धा हे जे मुद्दे आहेत आता पुन्हा एकदा तुम्ही शास्त्रीय दृष्ट्या जर इतिहासाकडे गेलात ना तर असं कधीही झालेलं नाहीये की एका माध्यमामुळे दुसरं माध्यम मेलंय. बरोबर. म्हणजे तुमच्या आमच्या लहानपणी रेडिओ होता, रेडिओ काही संपला नाही. टीव्ही आले मात्र रेडिओ संपला असं कधी झालं नाही. तसंच माध्यमांचं प्रत्येकाचं होतं. वर्तमानपत्र संपतील मग असं नाही होत. ते स्वतःला शोधतात, टिकतात. आता या इंटरनेटमुळे किंवा आवृत्त्यांमुळे वर्तमानपत्रांचं उलट खूप भलं झालेलं आहे. कारण मोठमोठे लेख जे इथे देता येऊ शकत नाहीत ते तिथे छापता येतात, तिथे प्रसिद्ध करता येतात. म्हणजे जर न्यूयॉर्क टाइम्स, वॉशिंग्टन पोस्ट जर आपण दैनिक बघत असू तर इतकं उत्तम त्यांचं तंत्रदृष्ट्या सुद्धा चाललेलं आहे. त्यांनी आवाज एकत्र आणले, चित्र आणलं, शब्द तर होतेच होते, आणि या सगळ्यांचं म्हणून पत्रकारितेचा पुन्हा पुढे नेण्यासाठी उपयोग केला. हे आपल्याला करता येऊ शकतं, पण मुळात ते करायचं आहे का हा आपला नेहमीचा प्रश्न असतो सगळ्यांना. आता हे जे सगळी मुलाखत पाहणारे विद्यार्थी आहेत, प्राध्यापक आहेत, आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे लोकसत्तेवरच नव्हे एकूण वृत्तपत्र या माध्यमावरती प्रेम करणारे पण आमचे काही वाचक पण आहेत. पण सर, मुंबई विद्यापीठाने 2005 साली बॅचलर ऑफ मीडिया हा पदवीचा अभ्यासक्रम सुरू केला होता. आज मुंबईतल्या 46 महाविद्यालयांमध्ये तो चालतो. मुंबईबरोबरच पुणे, नाशिक, नगर, औरंगाबाद याही ठिकाणी इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडियातनं बाहेर पडणारे पत्रकार महाराष्ट्रातले म्हणजे साधारण वर्षाला 1000 आपण धरून चालूया हे बाहेर पडतात. तर इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडियातनं या दोन्ही माध्यमातून अनेक पत्रकारांना दररोज नोकऱ्याही गमवाव्या लागत आहेत, आणि जे शिल्लक राहिलेले त्यांचे पगाराच निम्म्यावरती आलेले आहेत. आणि या क्षेत्रात जे नव्याने प्रवेश करतात त्या तरुणांना 5 ते 7 हजार रुपयांमध्ये असं कथित केलं जातं, असं आपण म्हणू. ग्राउंड रिपोर्टिंग जवळजवळ संपुष्टात आलेलं आहे. तर अशा या विदारक वातावरणात या सर्वांचं आणि माध्यमांच्या या अवस्थेचं, अस्तित्वाचं असं आपण म्हणूया, नेमकं काय? आणि अजून एक तुम्ही सांगा याच्यावर किंवा प्रकाश टाका की इंग्रजी समजल्या वाचून मराठी पत्रकारिता करता येणं अशक्यच आहे का?
दुसरा प्रश्न पहिला. आधी हा, ठीक. घेऊया. हो. मुळात हा मला असं प्रामाणिकपणे वाटत आलेलं आहे, म्हणजे अजूनपर्यंत तरी त्या मुद्द्याने नेहमी साथ दिलेली आहे की भाषा हे तुमचे विचार वहनाचं साधन आहे. तर मुळात तुमच्याकडे विचार आहेत का, पहिली गोष्ट. म्हणजे मजकूर, म्हणजे वसंतराव देशपांडेंचा शब्द वापरायचा तर बरोबर, मजकूर तुमच्याकडे आहे का. मजकूर असेल तर तुम्ही मराठीत मांडल्यावर तुमची दखल घेतली जाते. अच्छा. म्हणजे असे संपादकही बघितलेले तशी सत्यजित रेने एकही सिनेमा इंग्रजीमध्ये आणि हिंदीमध्ये नाही. केला नाही. बरोबर. जग बघतं सगळं त्यांचं. ते का बघतं, कारण मजकूर आहे. मजकूर. त्याच्यामुळे भाषा जे कंटेंट, आशय, कॉन्टेंट हा असायलाच असायलाच हवा आणि आशयासाठी सगळी गुंतवणूक असायला हवी. आता आशय नसल्यामुळे आता इंग्रजी माध्यमातले जाणारे सुद्धा त्यांना ते मॅनरिझमच्या पलीकडे फार काय आतमध्ये असतं म्हणजे असं त्याचा नाही. न्यूनगंड यायला नको. अजिबातच असतं का. म्हणजे मी नगरपालिकेच्या शाळेत शिकलेलो आहे 4थीपर्यंत, नंतर मराठी माध्यमाच्या शाळेत शिकलो, नंतर इंग्रजी वर्तमानपत्रात 12 वर्ष त्या विषयाच्या संपादक पदाची जवळ आहे. भाषा हा मुद्दाच नाही. मुळात तुमच्याकडे देण्यासारखं काही आहे का, पहिली गोष्ट ही. आणि त्याच्या अनुषंगानं मग पत्रकारितेचा जर मुद्दा तुम्ही विचारात करायला गेलात ना, तर हे पत्रकारितेचे अभ्यासक्रम म्हणजे त्यातल्या एका अभ्यासक्रमाशी सुरुवातीला मी संबंधित होतो. हा पदवीचा विषय असू शकत नाही असं माझं अजूनही मत आहे. म्हणजे हा पदवीनंतर शिकायचा विषय. तुमच्याकडे मुळात काहीतरी एक विषय असायला हवा. आता होतं कसं की हातात काहीतरी एक पदवी लागते म्हणून मग ते असे अभ्यासक्रम तयार केले गेले. पण त्याच्यात ना धड पत्रकारिता शिकवतात, ना धड जाहिरात शिकवतात, ना जनसंपर्क शिकवतात, ना तर तुम्हाला एखाद्या माध्यमाची नुसती ओळख करून दिली जाते. अधिक माहिती मिळत नाही त्याच्यामध्ये. कोलंबिया स्कूल ऑफ जर्नलिझम सारखा एखादा अभ्यासक्रम असेल किंवा आपल्या चंदीगड लाणी नेतर खालती दक्षिणेमध्ये शशिकुमार यांचा तो अभ्यासक्रम असेल, तशा स्वरूपाचे अभ्यासक्रम आणि तिकडे जाणारे यांची संख्या इतकी कमी आहे की त्यांच्या पोटावर पाय आले तर दिसत नाहीये मला. पाय येतोय पोटावरती, ना धड इकडचे ना धड तिकडचे, अशा मधल्या लोकांच्या मोठ्या प्रमाणावरती येतोय. त्याच्यामध्ये जेवढं त्यांचं कच्चेपण विद्यार्थ्यांचं आहे तेवढंच माध्यमांच्या प्रमुखांचं किंवा माध्यमांच्या मालकांचं लुच्चेपण पण आहे. आता करोनाच्या काळामध्ये एवढ्या प्रमाणावरती पत्रकारांना काढलं, त्याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही आहे. कारण त्याचे नुकसान समजा झालंच, काही प्रमाणात नाही अनेक प्रमाणात झालं. ते कळायला 6-7 महिन्याचा कालखंड लागेल. पण करोनाच्या नंतर जे काही आल्यानंतर इतकी बसाबस मोठ्या प्रमाणात माणसं काढली गेली, त्याचं थेट नातं या माध्यमांच्या मालकांच्या लुच्चेपणामध्ये आहेच आहे. त्याच्यामुळे हे असं एकच दुखणं सांगता येणार नाही. म्हणजे भाषा आहे, हा माध्यमांचं अर्धकच्च पण आहे विद्यार्थ्यांचं येणाऱ्यांचं. त्याच्यामुळे मी पत्रकारिता अभ्यासक्रम सुद्धा बाहेर येणारे विद्यार्थी आमच्याकडे प्रशिक्षक म्हणून बघतो ना, ते म्हणजे मला सगळ्याचं प्रयोजन मुळात नेहमी हेच वाटतं ना की एकच प्रश्न असतो की हे आपण का करायचं. मग तुम्ही नर्तन शिका, गाणं शिका, पोहा, धावत चाला, अनुवाणी काय वाटेल ते करा, पण का करायचं हे माहीत असायला हवं. निव्वळ आनंदासाठी करणं वेगळं आणि चरितार्थासाठी करणं वेगळं. पण हे बाकी काही नाही जमलं म्हणून करणं असं असेल तर ते मला असं वाटतं की ऱ्हासाकडे नेणारं आहे. आणि सध्या तसं मोठ्या प्रमाणावरती होतंय. एवढी गरज आहे का. आता आपल्याकडे संगणकाच्या बाबतीत सुद्धा अभ्यासक्रम शिकवताना आई वडील निकष काय लावतात की नाही सॉफ्टवेअरला जा, मागणी खूप आहे. तर म्हणजे काय त्यांनाही माहिती नसतं. हार्डवेअरला नाही तिकडे जाऊ नको, सॉफ्टवेअर म्हणजे काय. आता तसंच माध्यमांच्या बाबतीमध्ये झालेलं आहे ना की कुठेतरी टीव्हीवर चेहरा दिसतो आणि मग त्याच्यातनं ओळखतात. मग या गोष्टींसाठी येणार असेल ते खूप क्षुल्लक कारण आहे. तुम्ही एका ठिकाणी लिहिलेलं पण होतं की दिसणं यालाच आपली ओळख, कारण दिसायला जे सांगितलं जातं आणि ते दिसणं हे अजिबात चुकीचं आहे. म्हणजे पत्रकारांनी पाठीमागे राहायला पाहिजे पडद्याच्या. आणि अर्थात तो जर इलेक्ट्रॉनिकचा जर असेल आणि त्याला दिसायला पाहिजे, पण त्यांनी तेच स्वतःचं करिअर आणि त्याच्यातच आत्मसात दिसणाऱ्यांना सुद्धा त्यातले अनेक मित्र आहेत किंवा काही जणांना शिक्षक अशा अर्थाने नाही पण थोडासा मदत करत असतो, माहिती देत असतो. त्यांना माझा सतत प्रश्न असतो की तुम्ही तुमचं गृहपाठ काय कार्यक्रमाच्या आधी. आता या चर्चांचे स्वरूप बघा ना, आधी तुम्हाला काहीतरी विचारायचं, तुमच्या विधानात शेवटचं विधान घेऊन मग पुढच्याला काय विचारायचं. मग तुमच्या डोक्यात काय आहे, तुमचा एखाद्या विषयाचा गृहपाठ किती आहे. आणि याला जे उथळीकरण आहे ना, सामाजिक उथळीकरण, ते खूप मोठ्या प्रमाणावरती जबाबदार आहे. आणि ह्या सगळ्याचा संबंध पुन्हा विचार करायला लावू नये
या आपल्या व्यवस्थेमध्ये तर लोक ते चर्चा बघतात, ते 2 घटका मजेत जातात म्हणून बघतात. म्हणजे बायका म्हणजे आता त्याच्यातही स्त्री पुरुष भेदभाव करणं चुकीचं आहे, पण त्या जर एखाद्या सासू सुनेच्या मालिका बघत असतील तर पुरुष राजकारणाच्या चर्चा बघतात, पण दोन्हीचा बौद्धिक स्तर एकच असतो. अरे बापरे. नाही, आता ऑनलाईन आवृत्तीचं महत्त्व वाढलेलं आहे. तुम्ही आता एक मुद्दा असा जो घेतला की या काळामध्ये पत्रकारांच्या, मी म्हटलं वेतन कपात झाली, नोकऱ्या गेल्या, तर करोना हे निमित्त हो. पण काढायचंच होतं असंही वाटावं अशी स्थिती होती. पण ह्या करोनोत्तर काळातील पत्रकारिता कशी असेल, एकदा तुम्ही याचं उदाहरण दिलेलं आहे वॉशिंग्टन पोस्टचं वगैरे, पण माझा प्रश्न असा आहे की तिचं स्वरूपच आता पूर्णपणे बदलेल का ह्या पुढच्या सगळ्या काळात? आणि कागदावरती जर वृत्तपत्र नसेल तर मग वृत्तपत्र विद्या हा शब्द अभ्यासक्रमात असला पाहिजे का? नाही, आता त्याच्यात सुद्धा बदल झालेला आपण लक्षात घ्या ना. पूर्वी भूर्जपत्रावरती हो. असायचं, हो. म्हणजे ते पत्र तिथे बरं आहे, असं. मग कागदावर आलं, कागद. ते आलं, लिहिणं बरोबर. छापणं ते सगळं आलं. आता ई पेपर मध्ये E-paper. छापलं जाईल वगैरे वगैरे. पण या सगळ्याचं मूळ ते बदललेलं नाहीये ना. हम्म. म्हणजे ते मूळ काय आहे, तर कोणीतरी काहीतरी कोणाला तरी सांगणं अच्छा. ते आहेच ना. हम्म. ते तसंच राहील ना. ते त्याचा तुम्ही अधिक अभ्यासाने, अधिक चांगलेपणाने वापर करायला हवा. त्याचा प्रसार अधिकपणाने व्हायला हवा. आणि मग त्यासाठी तुमची जी साधनं आहे ती असायला हवी. सगळा मूळ मुद्दा येऊन थांबतो ते स्वतःच्या साधनेविषयी, ती नाहीच. आणि करोनोत्तर काळामध्ये तुम्ही म्हणाल तर त्या म्हणजे त्या विषयावर मी लिहिलं होतं, पण 1-2 ठिकाणी बोलायची संधी मिळाली की वैद्यकीय पत्रकारिता आहे का या देशामध्ये. तर माझे तुम्ही उदाहरणं देतो. म्हणजे डॉक्टर अतुल गवांदे सारखा उत्तम लिहितात, न्यूयॉर्कर मध्ये ते लिहितात, त्यांच्याविषयी काही आपण सांगायची गरज नाही. बायडन जेव्हा सत्तेवर आले तेव्हा त्यांनी वैद्यकीय सल्लागार म्हणून त्यांना वैद्यकीय पत्रकारिता करणारा नेमावा लागला. फायनान्शियल टाइम्सचा संपादक जेव्हा निवृत्त झाला तेव्हा त्यांच्या बँक ऑफ इंग्लंडने त्याला सल्लागार म्हणून नेमलं. आता ही बौद्धिक पातळी आपली आहे का? आता वैद्यकीय पत्रकारिता म्हणजे काय, औषध कंपन्यांची पत्रकं छापणं किंवा कुठल्या तरी रुग्णालयात कशी दैन्यावस्था आहे, मग मृतदेह सापडला, असे बावळट बातम्या करणं. आता त्या मृतदेह सापडणं वगैरे हे काही म्हणजे कसा लोकांमध्येच त्याला ठेवलेलं आहे वगैरे, हे खूप प्राथमिक पातळीवरच्या अवस्थेमध्ये आहोत. त्यासाठी वैद्यकीय शिक्षण घेतलेल्याला पत्रकारिता करावंसं वाटायला हवं. जे पाश्चात्य देशांमध्ये, म्हणजे संजय गुप्ता हा सीएनएनचा आरोग्यविषयक संपादक आहे. असे वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांनी अभ्यास करून जर पत्रकारितेकडे आल्या तर करोनाच्या काळामध्ये सगळ्यात जाणवलं काय की म्हणजे वेगवेगळ्या साथींमध्ये फरक आहे. पॅन्डेमिक वेगळा, एंडेमिक वेगळा, म्हणजे नुसती साथ वेगळी. हे इतकं अज्ञान असं ठासून भरलेलं आहे ना. त्याच्यासाठी मी कोविडोस्कोपकडे जाणारच आहे, कारण ते तुम्हीच आम्हाला दिलेलं आहे, त्याच्यामध्ये प्रश्नच नाही. पण तुम्ही आता जे बोलत होतात तर यामध्ये जे तरुण येऊ पाहणार आहेत पुढच्या काळामध्ये, म्हणजे वुड बी जर्नलिस्ट असेल, तर त्यांना म्हणजे नवीन केवळ पत्रकारितेत येणाऱ्या तरुणांनाच नव्हे तर कोणतंही शिक्षण घेणाऱ्या तरुणांना तुम्ही या निमित्ताने काय सांगाल? की जसं तुम्ही म्हणालात आता, तोच मुद्दा थोडा विस्ताराने परत एकदा सांगावा असं तुम्हाला विनंती करते. कारण आपल्याकडे काय आहे जर स्किल असेल, म्हणजे तो मुद्दा पालकांसाठी सुद्धा उपयोगाला ठरेल. काय करायला पाहिजे? मला माझे आता ही पोरं ज्या वयाचे असतील ना ते दिवस आठवतात, ते अतिशय वाईट होते. म्हणजे शिक्षकांच्या मध्ये आयुष्यातनं काय उठलेला होतो, घरच्यांना नक्की ह्याचं काय होणार आहे बुवा, असे प्रश्न अनेकांच्याच बाबतीत पडतात. तर माझ्या अवस्थेतनं गेल्यानंतर, आता पालक झाल्यानंतर किंवा आणखी काही काका मामा बा झाल्यानंतर सगळ्यांना आता मला सांगावं असं फक्त एकच वाटतं की आई वडील वगैरे ही गोष्ट खूप दुय्यम. तुला काय आवडतं ना ते तू कर. मला न्यूयॉर्क टाइम्स मध्ये थॉमस फ्रीडमनला जेव्हा भेटलो तेव्हा त्याच्या बोलण्यातनं कळलं की तो भूगोल शिकायला अमेरिकेतनं उठून, MITचा विद्यार्थी तो, पण तिथून उठून तो ऑक्सफर्डला आला. आता आपल्या घरात एखादा मुलगा भूगोल शिकतोय म्हटलं तर आईवडील त्याला हाकलून देतील भिकेचे डोहाळे लागले म्हणून. त्याच्यामुळे आपल्याकडचे 90% विद्यार्थी ना तर आई वडिलांचं समाधान करू शकतात ना स्वतःचं समाधान करू शकतात. त्यामुळे ते बिचारे गोंधळलेल्या अवस्थेतच राहतात. ते एक कुठला तरी गोंधळ सोडून द्यायला हवा. आई वडिलांचं तरी करा किंवा स्वतःच तरी करा. आपण त्यांना टू मेक कन्फ्यूज असं आपण संभ्रमित असलेला अधिक संभ्रमित. हो, म्हणजे मार्क ट्वेनचं खूप सुंदर वाक्य आहे की मी शाळा सोडली कारण माझ्या शालेय शिक्षणाच्या ती फारच आड यायला लागली. तसं
लहानच्या पासनं विद्यार्थ्यांनी म्हणजे मुलं मुली जे कोणी असतील त्यांनी पालकांच्या सल्ल्यापासनं लांब जायला हवं आणि पालकांनी देऊ नये सल्ला कारण काही कळत नाही त्यांना. जन्माला घातलं म्हणजे खूप कळतं असं अजिबातच नाही. माझा मामा खूप मोठा गणिती आहे अच्छा. आणि तो स्टॅनफर्डला होता. अमेरिकेत विद्यापीठात त्याची काही पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत आणि अतिशय खेडेगावात जन्माला आलेला 7-8 भावंड. म्हणजे एखाद्या शिक्षकाच्या कुटुंबात किती समृद्धी असू शकेल तितक्याच समृद्ध किंवा दरिद्री जे काय असेल त्या अवस्थेतनं तो जगला. खूप मोठ्या पदावरती लौकिक वगैरे झाला. तर तेव्हा त्याला एकदा मी मला विचारलं होतं त्याच्या सत्कार कार्यक्रमात की अरे तुला हे सगळं कसं काय जमलं म्हणजे तुला एवढा मोठा गणिती तुला माहिती होतं का. तुला नाही मला एकाच कारणासाठी जमलं म्हणाला. मला तुला जर मी यशस्वी वाटत असेल त्याचं एकमेव कारण म्हणजे काय पालक सल्ले देणारे पालक नव्हते म्हणा. त्यांनी अजिबात फंदात पडले नाही तू काय कर याच्या. आणि हे खूप महत्वाचं आहे आणि मुलांना कळतं त्यांनी आपापल्या मार्गाने निवडावं. त्याच्यामुळे ते एक बरं असतं की ते यशस्वी झाले तरी तेच असतात अयशस्वी झाले तरी त्यांचं तेच असतात. आई वडिलांना दोष देता येत नाही. त्याच्यामुळे त्यांनी आत्मनिर्भर व्हावं. 100% आत्मनिर्भर व्हावं. तुम्ही जीएसटी म्हणा नोटबंदी म्हणा व्यवसाय नोकऱ्या याच्यावरती तुमची इतकी परखड मतं आहे ती सगळ्यांना मला माहितीच आहे. पण या कोरोनामुळे प्रकर्षाने समोर आलेल्या आहे रे आणि नाही रे या अर्थ आणि समाजाच्या उभ्या विभागणीकडे आपण कसे पाहतो. ते भीषण आहे. बीबीसीच्या मुलाखतीत बीबीसीने मुलाखत घेतली होती या विषयावरती. त्याच्या मुलाखतीत मी असं वाक्य वापरलं होतं की भारतीय समाजात जे जे वाईट आहे ते सगळं करोनाच्या काळात उफाळून आलेलं आहे. सामाजिक दरी आर्थिक दरी बाकीची विषमता ही सगळी उफाळून आलेली आहे. म्हणजे त्याला इंग्रजीमध्ये खूप छान शब्द फॉल्ट लाईन्स म्हणतात त्याला. सगळ्या अशा त्या समाजातल्या सगळ्या दुभंग रेषा आहेत त्या यांनी दाखवून दिल्या आणि त्याच्याकडे आपलं उत्तरच नाहीये. म्हणजे लालित्यपूर्ण शब्द प्रयोग करायचा झाला तर करोना मुळात आला हा पासपोर्ट वाल्यांकडून आला. बरोबर. भरडले गेले ते रेशन कार्ड वाले गेले. आता ही उच्चभ्रू लोकांच्या वसाहतींमध्ये चर्चा काय असते तर त्या कामगारांना वेगळी लिफ्ट ठेवा कामवाल्या मोलकणींना येऊ देऊ नका. आता त्यांचा करोनाच्या विचारांचा काही संबंधच नाही. जे घराचे मालक आहेत त्यांच्याच काका मामाने तो आणलेला आहे. पण हे ना आपलं सरकार सांगतं ना आपली व्यवस्था सांगते ना लोकांना समजून घ्यायचं आहे. आणि हे मला असं वाटतं की खूप म्हणजे समाज म्हणून भारतीय समाज या करोनाच्या काळामुळे निदान 100 वर्ष सामाजिक पद्धतीवरती मागे गेले. सगळे वाईट गुण याच्यातनं बाहेर आलेले आहेत. कशी माणसं एकमेकांची किती वाईट वागू शकतात हे सगळं याच्यातनं दिसतंय. आणि हे मला असं वाटतं की आरोग्यापेक्षा हे दीर्घकालीन नुकसान जास्त आहे. आरोग्याचं नुकसान हे काहीच नाहीये एका देशाचा आधार. आणि ते पहिल्या दिवसापासून माझं हे मत होतं की ते तसं असणारच नाहीये. पण व्यवस्थेला या करोनाने एक मोठी छडी हातामध्ये दिली जी भारतीय समाजावरती उगारता आली आणि तसंच दुर्दैवाने घडलं. जे तुम्ही म्हणालात ते कोविडोस्कोप या त्यांच्या प्रचंड गाजलेल्या सदरामध्ये तुम्ही लिहिलेलं आहे की एका विषाणूभोवती गेलं वर्षभर आपण फिरलो. पण केवळ या सदरामुळे आम्ही तपशिलाकडे ना डोळस होऊन पाहायला शिकलो. म्हणजे विषाणूनं माणसं मरतात. तुम्हीच लिहिलेलं आहे की शहरं उद्ध्वस्त होतात देश कफल्लक होतात. हे खरं आहे. पण हाच विषाणू कधी कधी महासत्ता देखील जन्माला घालतो. आम्हाला हा सगळा कोविडोस्कोप आम्ही वाचला आणि त्याच्यात आम्हाला लेखक गिरीश कुबेर भेटले आणि संपादक गिरीश कुबेर भेटले. आजच्या काळात या सदराकडे तुम्ही कसे पाहाल. नाही मला ते खरं म्हणजे ना अजूनही चालू ठेवायला आवडलं असतं. माझी ती दैनंदिन व्यापात दुर्दैवाने ते जमलं नाही. कारण रोजच्या रोज कहाणी सांगावी अशी या तुमच्या हातात WHO सगळं दिलेलंच आहे तुम्हाला रोजच्या रोज सदर. कारण इतकं सुंदर काय काय घडतंय ना लोकांना ते लक्षात येत नाही. आणि लोक याच्याविषयीचा माध्यमांचा बागुलबुवा इतका आहे ना की त्या भीतीपोटी लोकांनी विचार करणंच थांबवलं. आधी मुळात कमी करणारे विचार आपल्याकडे आणि त्याच्यात याच्यामुळे आणखीनच बोंब झाले की श्रीलंकेतले करोना बाधितांची चर्चा का होत नाही. व्हिएतनाम मध्ये एकही करोना बाधित कधी ऐकला का अलीकडच्या काळामध्ये. किंवा मंगोलिया तर मंगोलिया हा एरवी काही आपण फिरायला जाऊ असा देश नाही. पण मंगोलियाचा विक्रम एकही करोना म्हणजे असं नाही की आमच्याकडे आहे आणि दाखवलंच नाही. आता हे सगळे अभ्यासाचे विषय आहेत ना आणि त्या त्या पातळीवरती अभ्यास होतोय जगामध्ये होतोय. अनेक माणसं करतायत अनेक पातळ्यांवरती तो करतायत आणि पाश्चात्य देशात ते करतातच करतात. स्वीडन सारखं एक उदाहरण होतं की त्यांनी लॉकडाऊन करणार नाही टाळेबंदी करणार नाही. त्याची किंमत त्यांनी ती दिली म्हणजे काही प्रमाणात दिली असं म्हणता येईल.
तसं भारताच्या बाबतीत सुद्धा अनेकांचं मत होतं ना की तुम्ही इतका अतिरेक करू नका, कारण आपली उष्णकटिबंधीय रचना, आपल्याकडची वातावरण निर्मिती, आणि माझा एक डॉक्टर मित्र आता तो वेगळ्या अर्थाने म्हणतोय, तो आपलं लहानपण गटारातनं बॉल काढण्यात गेलं, ते करोनाची काय रे भीती आपल्याला. काय छान होतं. तर म्हणजे आता त्यातला विनोदाचा भाग सोडून घ्या, पण त्याच्यामुळे अंतर्गत असलेली एक प्रतिकार शक्ती, हे असे काहीही मुद्दे विचार न करता आपण पाश्चात्यांनी जे केलं, तर अमेरिकेमध्ये 7, 8, 10, 5 शून्याच्या खाली 4, 5 टेम्परेचर असेल तर तुम्ही ते पीपीई किट ठीक आहे हो, पण इथे पीपीई किटनी माणसं मरायची वेळ आली. म्हणजे त्याच्या खर्चाने देश मरणार आणि त्याच्या ते घालून याचा कुठलाही काही विचार नाही याचा. आणि तशाच पद्धतीनं आपण ते अनुकरण केलं. मला असं वाटलं की ही कहाणी सांगायला हवी, आणि मला असं प्रामाणिकपणे वाटतं की माणसाच्या प्रगतीचा इतिहास आहे ना, हा माणसं मानण्याच्या ज्ञानाच्या प्रगतीचा इतिहास आहे. हे वाईट आहे विधान, पण ते वास्तव आहे. म्हणजे तुमची प्रगती देशाची कशी ठरते, तर तुम्ही कोणकोणत्या पद्धतीने माणसं मारू शकता त्याच्यावरती ठरते. 1919च्या आसपास जेव्हा ऑटोमन साम्राज्य लयाला गेलं आणि ब्रिटनमधल्या ज्यांचे रंग आपण आनंदाने घरात लावतो त्या कंपन्यांनी रसायनशास्त्र विकसित केली, रसायनास्त्र, तेव्हा त्यांनी या रसायनास्त्रांचा वापर कुठे करूया असं विचारलं. तेव्हा चर्चिलनी सांगितलं की भारत आणि अफगाणिस्तानच्या सीमेवर करा, तिथे खूप माणसं मेल्याने कोणीच काही ओरडणार नाही. आता ज्याला युद्धनायक, महानायक वगैरे असं वर्णन करतो आपण, ते चर्चिल यांचं हे पत्र आहे. म्हणजे कोणीतरी म्हणाला यावर विश्वास वगैरे असं नाही, पत्र आहे. तर मग इंग्लंड महासत्ता झाली म्हणजे काय, तर ते प्रचंड माणसं मारण्याची क्षमता आहे. आता अमेरिका महासत्ता आहे म्हणजे काय, तर कुवेटला उठून 10,000 किलोमीटरवरती मैलांवरती येऊन ती युद्ध करू शकतात. तर त्यामुळे याच्याकडे त्या नजरेतनं पण बघायला हवं. आणि त्यातला दुसरा मुद्दा असा ना की ते इंग्रजीतला आधार घ्यायचा, तर एकाची विष्ट हे दुसऱ्याचं अन्न असतं, तसं एकाचा आजार हे दुसऱ्याचं पोट भरण्याचं साधन असतं. तर हे पण आहे ना. आता हल्ली काहीही उत्पादनं घ्या तुम्ही, प्रतिकारशक्ती वाढवणार, तर एवढी प्रतिकारशक्ती वाढवून करायचं काय, हा प्रश्न कुणालाही पडत नाही. त्याच्यावर एक औषध निघेल, त्याच्यावरती ती गंमत आहे. प्रत्येकाच्या ठिकाणी खालती दिलेलं असतं 99.99 बॅक्टेरिया किंवा विषाणू मारते, पण ते 99.99 प्रॉब्लेमच नाहीये. प्रॉब्लेम आहे ते 0.1चा आहे. एक्झॅक्टली. आपण जे 99 पेक्षा जास्त आपल्या अंगावरती आहे बॅक्टेरिया किंवा विषाणू, त्यांना मारून करायचंय काय. पण काहीच नाही. लोक इतकी त्या छान आनंदामध्ये मशगूल होती, आणि ते घरी बसणं, मग सिनेमा, आणि ते त्या काय इंटरनेटच्या माध्यमातून गाण्याच्या भेंड्या खेळणं वगैरे वगैरे याच्यात कितीतरी. पण कोविडोस्कोप हे सदर खरं तर तुम्हाला त्याच्यावरती PhD द्यायला पाहिजे अशा अर्थाने म्हणते, कारण मी शिक्षक असल्यामुळे त्याच्यातलं असं म्हणाले. पण हे सदर आम्हाला त्यांनी डोळस बनवले, आणि हे आजवर चाललं असतं तर बरं झालं असतं. मला वाटत होतं की त्याचं पुस्तक येणार. हा, मी 50 करूनच थांबलो, कारण दमसास म्हणजे कसं रोजचंही लिहा आणि हे लिहा, परत त्याची शैली वेगळी होती. शैली वेगळी होती. हे आम्हाला म्हणून म्हटलं की लेखकही भेटले आणि संपादक भेटले. ती गोष्ट सांगावी असं वाटत होतं, आणि त्याचाच दुसरा असा आधार घेऊन अन्यथाकडे आपण जाऊया. आता आपण शेवटाकडे आलेलो आहोत. अन्यथाचा जर विचार केला तर गिरीश कुबेर यांचं अन्यथा म्हटलं तर ते एक ललित असतं. ती एक कथा असते, कविता असते, त्याच्यात एक काव्य, लालित्य सगळं आहे. कधी कधी असंही होतं की खच्चून भरलेला उपहास त्याच्यामध्ये असतो, आणि विचारप्रवण, वैचारिक. यावेळेला असं लेखक गिरीश कुबेरांवर कोणाचा प्रभाव आहे, आणि संपादक गिरीश कुबेरांवरती? नाही, संपादक गिरीश कुबेर असं जर असेल ना, तर संपादकीय विधाना म्हणजे दोनच माणसं डोक्यामध्ये असतात मराठीमध्ये, विचार तर गुरुंकर आणि तळवळकर. बाकीच्यांचं काही विषयच येत नाही त्याच्यामध्ये. पण ललित ते पूर्ण करायचं असेल तर मला विजय तेंडुलकर भयंकर आवडतात. म्हणजे माझ्यावरती जो, मला असं वाटतं आता की, कारण ना गोष्ट सांगणं याच्यामध्ये महत्वाचं आहे. आणि मराठीमध्ये, भारतीय संस्कृतीमध्ये, त्याच्यातही महाराष्ट्रामध्ये कीर्तन ही खूप चांगली परंपरा आहे. आमच्या घरामध्ये दोघे तिघे कीर्तनकार होते, दोघं माझे. त्याच्यात नाट्य असतं, संगीत असतं, वाङ्मय असतं, अभिनय असतो. तर आणि शेवटी कुणीतरी कुणाला तरी काहीतरी सांगतं, हे जरी खरं असलं तरी त्यातला निम्मा भाग असतो ना, यश असतं ना, ते कसं सांगतो याच्यावरती असतं. त्याच्यामुळे ती स्वतःलाच
एक वेगळी शैली तपासून बघण्याची संधी म्हणून मी अन्यथा लिहितो. आणि मला असं वाटतं की केवढं घडतंय ते. आणि माझ्या म्हणजे संदेश बिंदेश देण्या एवढं अजून इतकं कालबाह्य झालेलं नाही, पण नाही संदेशाचं नाही. नाही रिपोर्टर लोकांना पण माझं हे सांगणं असतं. मी अजूनही हा मुद्दा सातत्याने म्हणतो की जे बातमीदारी करतात ना, त्यातला फक्त जास्तीत जास्त 20% ऐवज त्यांच्या कामात वापरला जातो. 80% ऐवज तर काहीच होत नाही. आणि जे अमेरिकन पत्रकार करतात ते दरवर्षाला 1-2 पुस्तकं लिहितात. आता संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास लिहिणारं पुस्तक नाही महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या सहकारी साखर चळवळीचा इतिहास लिहिणारं पुस्तक नाही महाराष्ट्रामध्ये. शेकाप पक्षासारखा एक जागतिक पातळीवरती कौतुक व्हायला हवं असा एक प्रयोग महाराष्ट्र राजकारणात होऊन गेला. त्याचं पुस्तक ते छोटंसं जगन फडणवीसांचं सोडलं तर त्याचं कारण आपल्याला ते हे सगळं सांगायला हवं याची गरज वाटत नाही. आणि माझी अडचण आहे की मला खूप वेगळ्या माध्यमातून सांगावं असं वाटतं. त्याच्यामुळे मग संपादकीय लिहा, रविवारचा लेखही लिहा, अन्यथाही लिहा असा प्रयत्न करतो. तुम्ही आता कोवळी उन्ह म्हणजे विजय तेंडुलकरांचं म्हणाला, तेव्हा कोवळी उन्हामध्ये असंच काहीतरी सापडलं म्हणून संदेश कुलकर्णी त्याच्यावरती नाटक करण्याचा पण प्रयत्न केला. तसं तुमच्या अन्यथावरती सुद्धा खरं तर तो होऊ शकेल, कारण असे अनेक पीस त्याच्यातले आहेत की ज्याच्यावरती आम्ही तर मोठ्यांदी म्हणजे वाचून दाखवतो आणि त्याचा खऱ्याच अर्थाने एक छोटासा प्रयोग व्हायला हरकत नाही. सर, शेवटी जेव्हा सर्व वाचकांच्या मनात असलेले प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे, शेवटचे 2, की आर्थिक विषयावर अभ्यास, त्यावर मुख्यत्वे करून तुमचं लेखन, इंग्रजी वृत्तपत्रात म्हणजे इकॉनॉमिक टाइम्समध्ये काम, असा अनुभव असणारा पत्रकार तितक्याच ताकदीने राजकारण, साहित्य, क्रीडा, चित्रपट, संस्कृती, पर्यावरण किंवा परराष्ट्र संबंध, संरक्षण धोरण आदी विषय तेही मराठी दैनिकात, अंडरलाईन द वर्ड, हे कसं हाताळू शकतो? म्हणजे हा परीघ इतक्या व्यापक स्वरूपात विस्तारणं कसं शक्य होतं? आम्हा वाचकांना पटलेला हा प्रश्न. त्यातलं एकमेव अगदी साधं उत्तर मिळण्या सगळ्या विषयी मला प्रचंड कुतूहल आहे, एवढं, बाकी काहीच नाही. आणि अधिकृत शिक्षण माझं अर्थव्यवस्था, अर्थसाक्षरता याच्यात आहे का तर नाही, मी विज्ञानाचं पदवीधर आहे. पण मला असं जाणवलं की प्रत्येकाच्या ठिकाणी मूळ हे अर्थकारणच आहे. मग ते आपल्याला कसं कळणार नाही असं कसं, मग ते कळवून घ्यायला हवं. मग ते समजून घेताना हे समजून घेताना ते, आणि या सगळ्याकडे फक्त शिकून घेणं आणि याच नजरेतनं मी बघतो. मी तज्ज्ञ कशातलं स्वतःला मानत नाही आणि नाहीच आहे, म्हणजे मानायचा प्रश्नच येत नाही, पहिली गोष्ट. आणि दुसरं असं की मराठी संपादकांची परंपरा आहे ना, ती म्हणजे खूपच मोठं उदाहरण घेतो, पण उदाहरण म्हणून चांगलं आहे ते की टिळकांना कमीपणा होता तेव्हा ते समाजकारणामध्ये आले ना, तर त्यांना कसला कमीपणा होता? त्यांना स्वतःला खंत होती की आगरकर आणि महादेव गोविंद रानडे या दोघांच्या इतकं सुद्धा आपल्याला अर्थशास्त्र कळत नाही. दोघांच्या इतकं सुद्धा म्हणजे ते दोघे मुळातच पंडित होते, पण यांच्या जवळपास जावं इतकं आपल्याला काहीही अर्थशास्त्रातलं कळत नाही. त्यांनी 1 वर्ष फक्त अर्थशास्त्राचा अभ्यास केला. हे होऊ शकतं असं मला वाटतं. आणि मराठीमध्ये चांगली परंपरा आहे, खूप मोठे मोठे लेखक संपादक चांगले होते. आणि या सगळ्याच कुतूहल प्रेम असणं हाच एक, म्हणजे माझी आजी म्हणायची भिकेला लागणारे सगळे छंद यायला, पुस्तकाचं आहे, फोटोग्राफी आहे, संगीत आवडतं, हे आवडतं, ते आवडतं, त्याच्यातनंच ते म्हणजे फार काही त्याच्यामागे मुद्दामूनच विद्वत्तापूर्ण भूमिका घेणं मला योग्य वाटत नाही. पण कुतूहल वाटावं अशा किती घटना आसपास आहेत, आणि मला इतरांना का वाटत नाही हा प्रश्न पडतो. म्हणजे मला वाटतं हा माझ्या अडचणीचा भाग आहे, पण इतरांना, कारण मग आता हे आरोग्यशास्त्राविषयी चाललेलं आहे, लशीच्या किती काय उदाहरणं देता यावी तितकी, खेळाविषयी आहे, सिनेमाविषयी आहे. सिनेमा हा किती सुंदर अभ्यासाचा विषय आहे. बरोबर आहे. पण त्यामुळे तुम्ही तो विचार श्रीमंत नजराणा आम्हाला देतात की हा प्रयत्न करायचा, खूप सारा प्रयत्न नाही, त्यामुळे आम्ही समृद्ध होतो. पण अशा पत्रधर्मी संपादकांना शेवटचा प्रश्न आहे हा, की ट्रोलर्स जे असतात, जल्पक जे असतात, त्यांना सामोरं जावं लागतं. तो विचारांचा प्रतिवाद नसतो, तिनं द्वेषाची गरळ असते असं आम्हाला प्रामाणिकपणे वाटतं. तर प्रश्न असा आहे की तुम्ही इतक्या शांत, स्थिर, हे असे या सगळ्या ट्रोलर्सच्या समोर कसे राहू शकतात? म्हणजे तुमच्याच लोकसत्तेमधला एकात्मयोग आम्ही वाचतो,
आम्ही मनोवेध पण वाचतो, परंतु तुम्ही त्रासदायक आहे ते. हे स्थिर कसे नाही ते स्थिर हे नाही, त्रासदायक आहे. मी एका ठराविक असं एक अदृश्य असा एक पडदा आहे, त्याच्यात ते येऊच देत नाही, पहिली गोष्ट. आणि दुसरं, जय कृष्णमूर्तींचं खूप सुंदर वाक्य आहे की यू कांट इन्सल्ट मी विदाउट माय परमिशन. म्हणजे कधी कधी गाडी चालवताना एखादा खूप आसपासचा दुसरा ड्रायव्हर असतो, तो मोठमोठ्यांना हॉर्न देऊन पुढे जायचा प्रयत्न करत असतो. आता एखाद्याने अतिशयच असं विचित्र पद्धतीने प्रयत्न केला आणि त्याला जायचंच होतं. तत्वाचा खूप राग आला होता मला, पण मी त्याला एवढं म्हणालं की तू जा बाबा पुढे, तू आयुष्यात इतका मागे पडलायस ना की तुला पुढे जायची गरज आहे. तर त्याच नजरेने या ट्रोलर्सकडे बघावं लागतं की इतके तुम्ही लहान आहात ना की ठीक आहे, तर तुम्हाला तसंच लावून न घेणं हाच मार्ग आहे. नाहीतर हे असंही आहे, कारण खूप वैयक्तिक होतं, हीन भाषेत गरळच पण ते लावून न घेणं हाच मार्ग. नाही तर तुम्हाला कामच नाही करता, कारण त्यातला दुसरा भाग कसा की तो ठरवून शिकण्यासारखा आहे. तो असा मला वाटतो ना की मी काय करावं, हा बियॉन्ड द पॉइंट कसं होतं माहिती का, की इंग्रजीचा आधार घ्यायचा झाला ना, इट बिकम्स अ माइंड गेम. तर माझी कार्यक्रम पत्रिका मी त्यांच्या हातात का द्यावी? हा, तर माझी कार्यक्रम पत्रिका माझ्यापर्यंत आहे, तुम्ही काय म्हणजे ठीक आहे, करायचं ते करा, तुमचाही अधिकार आहे मत व्यक्त करण्याचा, जसा माझा आहे तसा आहे. जोपर्यंत ते शारीरिक हिंसेच्या पातळीवरती जात नाही तोपर्यंत दखलपात्र आहे असं मला वाटतं. आणि त्यावेळेला मी दखल पूर्णपणे. आणि तळवलकरांनी मागे सांगून ठेवलेलं होतं ते वाक्य भाग असतो की नेव्हर ट्राय टू एक्सप्लेन. स्वतःला कधी तू खुलासा करून द्यायची गरज नाही, कधी खुलासा करून द्यायची वेळ आणू नको किंवा गरज नाही किंवा करू नकोस, कारण का जे तुझे समर्थक आहेत त्यांना तुझ्या खुलासाची गरज नाही, आणि जे विरोधक आहेत त्यांच्यावर परिणामच होणार नाही. त्याच्यामुळे कशासाठी खुलासा करायचा, असं या भूमिकेतनं करायचा प्रयत्न करतो पत्रकारिता. फार नाही, पण आणखी 20 वर्षानंतरचा संपादक तुम्ही कसा? मला म्हणजे इंग्रजी आणि मराठी दोन पद्धतीनं असायला हवं असं वाटतं. इंग्रजीमध्ये उदात्त परंपरा आहे, अजूनही आहे, उत्तम पद्धतीनं काम करतात. पण आमच्या व्यवसायातल्या लोकांनी ज्या काही बाकीच्या गरजा आहेत त्याचा विचार केला नाही, तर हे संपादक पद हे हळूहळू पुन्हा इंग्रजी शब्द वापरायचा झाला तर इव्हेंट मॅनेजरच्या पातळीवरती येऊन थांबेल. मुळात आपल्याला काय करायचं आहे ते करून बाकीचं काहीतरी करायला हवं. म्हणजे सचिन तेंडुलकरचं काम मुळात चांगली फलंदाजी करणं आहे, मग नंतर तू बिनियनच्या जाहिराती कर. तसं आमच्या व्यवसायातल्या लोकांना मुळात तुझं काम हे लिहिण्याचं आहे, सांगण्याचं आहे, काहीतरी चांगल्या लोकांना दाखवण्याचं आहे. ते न करता बाकीच्याच मागे लागले तर मला असं वाटतं या पदाचं अवमूल्यन मोठ्या प्रमाणावरती होत राहील. पण तरी सुद्धा मला एरवी जरा सिनिकल वगैरे असं म्हणतील असणार मी, पण मला या बाबतीत मला असं वाटतं की चांगल्या पत्रकारितेला अजिबात मरण असणार नाही. कारण चांगली पत्रकारिता ही जोपर्यंत माणसाला श्वास घ्यायची गरज आहे तोपर्यंत चांगल्या पत्रकारितेची गरज राहीलच राहील. कारण कुणीतरी कोणावरती अन्याय करत असतं, कुणीतरी कोणाच्या अन्यायाच्या विरोधात उभं राहत असतं, आणि तीच मला असं वाटतं गरज पत्रकारितेला जिवंत ठेवेल असं वाटतं. याच नोटवरती आपण थांबूया की चांगल्या पत्रकारितेला अजिबात मरण नाही. तर्कवाद जाग करणारं देशातलं पहिलं राज्य म्हणजे महाराष्ट्र. गिरीश कुबेरांनीच हे म्हटलेलं आहे की त्यांनी महाराष्ट्राची खरी अभिमानास्पद ओळख हीच आहे असं म्हणताना एक गोष्ट मात्र मला या मुलाखतीतनं आपल्या सर्वांनी पण आपण लक्षात ठेवायला पाहिजे असं वाटायला लागलं की करकरीत बुद्धिवादाला दुरावलेल्या वाचकांना जर कोणी जवळ आणलेलं असेल किंवा वाचकांना वाचायला शिकवलं असेल तर ते लोकसत्तेने शिकवलं. आपला समृद्ध वैचारिक असा जो सुधारणेचा वारसा तो लोक पाऊ द्यायचा नसेल तर बुद्धिप्रामाण्यवादाचीच कास धरण्याचा आग्रह करणारे संपादक गिरीश कुबेर. आणि आत्ता म्हटल्याप्रमाणे की पत्रकार हा पत्रकारितेपेक्षा मोठा असूच शकत नाही हे ठामपणे ते दरवेळेला मांडत आलेले आहे त्यांची भूमिका. सर, अत्यंत व्यग्रतेत तुम्ही आमच्यासाठी वेळ काढला त्याबद्दल पुन्हा एकदा मी गोखले एज्युकेशन सोसायटीच्या HPT आर्ट्स आणि RYK सायन्स कॉलेजच्या
आमच्या नामदार गोपाळकृष्ण गोखले स्कूल ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नलिझम या पत्रकार विभागाच्या हा एक वतीने विद्वान महाराष्ट्राला कधीच पडला महाराष्ट्राला नाही. कधीच ठेवला नाही, पण आम्ही त्यांच्या नावानेच आमचा विभाग हा सुरू केलेला आहे आणि जवळपास 37 वर्ष आमच्या विभागाला झाली. त्याच्यातर्फे मी तुमचे आभार. धन्यवाद. आणि जे कोणी विद्यार्थी असतील त्यांना एकच की व्यवस्थितपणे भरपूर वाचा आणि या व्यवसायामध्ये या. खूप चांगला व्यवसाय संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सर. मराठी पत्रकार दिनानिमित्त बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन. मराठी पत्रकारितेला वैभवशाली परंपरा असल्याचे आपण नेहमीच बोलत आलेलो आहोत. जांभेकर, टिळक, आगरकर, आंबेडकरांपर्यंत आपण पत्रकारितेचा प्रवास पाहिल्यानंतर परुळेकर आहेत, दादासाहेब पोतनीस आहेत, आचार्य आत्रे आणि नंतर आपण कुमार केतकरांपर्यंत येऊन पोचतो. आणि याच्या पुढचं नाव जे जोडलं जात आहे ते म्हणजे लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांचं. आमच्या विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर वृंदा भार्गवे यांना मराठी पत्रकार दिनानिमित्त गिरीश कुबेर यांनी मुलाखत दिल्याने HPT आर्ट्स RYK सायन्स कॉलेज आणि या कॉलेजमधील पत्रकारिता व जनसंज्ञापन विभागाचा सन्मान झालेला आहे. या मुलाखतीमध्ये गिरीश कुबेर यांनी निर्भीड आणि सडेतोड मते मांडलेली आहेत. मालकाने संपादकाला स्वातंत्र्य दिल्यानंतर संपादक सडेतोड आणि निर्भीडपणे आपली मते मांडत असतो. ही लोकसत्तेच्या सर्व संपादकांची परंपरा आहे आणि त्याच परंपरेत बसणारे गिरीश कुबेरही तेथेच आहेत. त्यांची मते सर्वांना पटतीलच असे काही नाही किंवा पटलीच पाहिजेत असंही नाही आहे. मतभेद असावेत टिळक आगरकरांसारखे, परंतु या मतभेदातून तुम्ही कोणाला बहिष्कृत करण्याची गरज नाही आहे किंवा तशी पत्रकारितेची संस्कृती नाही आहे. गिरीश कुबेर यांनी मराठी पत्रकार दिनानिमित्त मुलाखत दिल्याबद्दल जनसंज्ञापन आणि पत्रकारिता विभागातर्फे त्यांचे मनपूर्वक आभार. विशेष बाब अशी की या विभागाचं नामकरण जून 2006 रोजी 6 साली त्यावेळेचे लोकसत्ताचे संपादक कुमार केतकर यांच्या हस्ते झाले आणि जवळपास हे झालेच आहेत 14 वर्षांनी पुन्हा या विभागाचा लोकसत्तेच्या संपादकाशी थेट संबंध आलेला आहे. पुन्हा एकदा गिरीश कुबेर यांचे आभार. त्याचप्रमाणे आमच्या पाठीशी सदैव उभे असणारे आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक VN सूर्यवंशी सर यांनाही धन्यवाद. ही मुलाखत ऐकणारे आमच्या महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, विद्यार्थी, पत्रकार बंधू भगिनी या सर्वांचे मनपूर्वक आभार. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद.